नमस्कार. नमस्कार. शेवटपर्यंत आवाज येतोय का? शेवटच्या मंडळी तुमच्या बाहेर पण माणसं आहेत. या पुढे या. उपीट संपलं, आता या पुढं. आता खाद्य खायचं का खायला घालायचं? खायला घालायचं. बर. जनावरांना तुम्ही जसं गोठ्यात बांधता तसं मला पण इथं बांधले, लक्षात. त्यामुळं कुणी कुठं जायचं नाही. जास्त वेळ नाही. प्रत्येकाच्या आयुष्यातला वेळ मौल्यवान आहे. एक अर्धा तास, पाऊण तास, तासभर चालेल का? नक्की चालेल. शाहू महाराजांच्या कर्तृत्वाची ही भूमी आहे. शाहू महाराजांनी महाराष्ट्राला नव्हे तर भारताला नव्हे तर जगाला दिशा देण्याचं काम केलं. जगाला दिशा देणारा हा राजा आज त्याच ताकदीची प्रजा सोडून गेला, याचा मला अभिमान वाटतो, लक्षात. आणि प्रत्येक माणूस इथं जो बसलेला आहे हा कोल्हापूरचा आहे, वेगळं सांगायची गरज नाही. ते चेहऱ्यावरनं मला कळतंय. त्यामुळे कोल्हापूरच्या माणसाचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण कोणतं? जे काय करेल ते कसं करतो? एकदम जोरात करतो. आणि आता आपल्याला काय करायचंय? ऐकून घ्यायचंय. हे काय आम्हाला जमलं नाही म्हणावं. आमच्या रक्तात ऐकणं हा विषय आमच्या रक्तात नाहीये. तरी आता माझी विनंती आहे, थोडंसं तासभर ऐकायचं. हे पण शिकायचं आहे आपल्याला. सोपं सांगायचं मला, अजिबात अवघड सांगायचं नाही. इथं काही माणसं अशी आहेत की ज्यांना अक्षर ओळख नाही, वाचता येत नाहीये. माझा दूध व्यावसायिक किंवा जो शेतकरी आहे, जो दुधाचा व्यवसाय करतो, काही लोक अशी आहेत खूप आवडीने करतात, पूर्ण अभ्यासाने करतात. पण काही माणसं माझी अशी आहेत की ज्यांना खरंच पेपर सुद्धा वाचता येत नाही, कागदही वाचता येत नाही. मग त्या माणसांना कळलं पाहिजे. मी उगाच इथं काहीतरी तुम्हाला विशेष लेक्चर देणार आहे वगैरे असं काही डोक्यात ठेवू नका. साधं सोपं सरळ, अगदी साधं सोपं सरळ. आता तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. मग ते कसं द्यायचं? कोल्हापुरी पद्धतीने द्यायचं. हलकं उत्तर द्यायचं नाही. पहिला प्रश्न, दूध व्यवसायाच्या जीवावरती, नीट समजून घ्या. दूध व्यवसायातून कुणी 10 एकर जमीन घेतलेला माणूस आहे का इथं? दुधाच्या पैशातनं 10 एकर जमीन घेतली? 5 एकर, 2 एकर, 1 एकर? 1 एकर पण नाही. एक माणूस आहे, एक माणूस 1 एकरावाला आहे. टाळ्या वाजवत यासाठी, लक्षात घ्या. दुधाच्या पैशातनं जमीन घेतली, मोठी गोष्ट आहे का छोटी? हो, मोठी गोष्ट आहे. आता दुधाच्या पैशातनं सोनं केले आहे का कोण? 2 तोळे, 10 तोळ्यावरनं सुरुवात केली असते तेव्हा केलंय, ताईंना केलंय. 5 तोळे केले का? 5 तोळे, 2 तोळे, 1 तोळा केलाय. त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होत्या. हे का विचारलं, लक्षात घ्या. आपल्याला ते चांगली मोठी मोठी माणसं म्हणतात, वावर पाहिजे. आता आपली परिस्थिती काय आली? हो, वावर कमी व्हायला लागली. म्हातारं होतं, म्हाताऱ्याला 2 पोरं झाली, त्याच्या पोराला 2 पोरं झाली, आणि त्याच्या पोराला 2 पोरं होणार आहेत. त्याच्यामुळं आपण 20 एकरावरनं 10 वरनं 5, 5 वरनं 2.5 वरनं गुंठ्यातच ही परिस्थिती आहे. आणि तुमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे, आता अगदी जवळचा प्रश्न विचारतो, अगदी जवळचं, याचं उत्तर सगळ्यांनी द्यायचं, लक्षात घ्या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नाही, मला म्हणावं असं. जवळचा प्रश्न विचारतोय, तुमच्या अगदी जीवाला भिडणारा प्रश्न आहे. दूध व्यवसायात आता मला वाटते 10-10 वर्ष, 5-5 वर्ष का व्हायना दूध व्यवसाय तुम्ही सगळ्यांनी केलेला आहे. दूध व्यवसायामध्ये तुम्हाला काय शिल्लक राहते? काय शिल्लक राहतं? मोठ्याने सांगा. काय शिल्लक राहतं?
शेण शिल्लक राहते. बँक घेते का हो शेण? बँकेत शेण घेतात का? आपण काय म्हणतोय? शेण शिल्लक राहतं. आपल्या डोक्यात काय आहे? दूध आहे का शेण आहे? आपल्या डोक्यात आता शेण आहे सध्या, लक्षात घ्या. शिल्लक जे राहते ते डोक्यात पण राहतं, लक्षात. जे खिशात येते डोक्यात आहे. आता सोपं सांगतो तुम्हाला. रोज संध्याकाळी महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी गावामध्ये मी रोज कार्यशाळा घेतोय, गेली 4-5 वर्ष झाली. रोज म्हणजे आता ही जी जवळची माणसं आहेत माझी, ती माझ्या ते व्हॉट्सअपला स्टेटस मी तर ठेवायचं बंद केलं, पण त्यांच्यापर्यंत तो विषय पोचतो आणि ते बघत असतात. बऱ्याच कार्यशाळा घेतल्या मी. शेतकऱ्यांना हा प्रश्न विचारतो आणि चांगला शेतकरी सोडून जो गोठ्यामध्ये नसतो असा माणूस पहिलं उत्तर देतो, शेण शिल्लक राहते. बरोबर आहे का चुकीचं? जो 12 तास गोठ्यात असतो ते उत्तर देत नाही. मला असाच अनुभव आला साताऱ्यामध्ये. मी एक दहिवडी तालुक्यामध्ये म्हणजे मान तालुक्यामध्ये कार्यशाळा घेत असताना एक गृहस्थ हा प्रश्न विचारल्यानंतर लोकांनी, गावातल्या जवळपास 5-50 लोक म्हणले, साहेब शेण शिल्लक राहते. ते गृहस्थ येऊन उभे राहिले, म्हणले साहेब मला थोडंसं बोलायचं. माझ्या वयाच्या 35व्या वर्षी म्हणले माझ्या वडिलांनी मला घराबाहेर काढलं. म्हणे काय कारणाने घराबाहेर काढलं? बायको आणि 2 पोरं घेऊन आम्ही बाहेर पडलो. कोणताही पाहुणा आम्हाला स्वीकारत नव्हता. माणसं म्हणायची तुमचा विषय वेगळा आहे, वेगळ्या पद्धतीने तुम्ही आला असता आम्ही कधी सहकार्य केलं असतं, पण आता सहकार्य होऊ शकत नाही. अडचण अशी तयार झाली की गावामध्ये पुन्हा यायला लागलं. खायला नाही 10-12 दिवस काय. आणि मग जवळच्या मित्रांनी स्वतःच्या शेतात सालगडी म्हणून कामाला ठेवलं. त्याचे उपकार आहेत मला माझ्यावर. माझ्यासाठी त्यावेळेला सुद्धा ती गोष्ट मोठी होती. मला कुठेतरी कामाला ठेवलं. आणि त्याच्यानंतर आज माझं वय म्हणले 55 ते 60च्या दरम्यान, 55च्या आसपास वय होतं त्यांचं. तिथून पुढच्या 20 वर्षामध्ये काय आणि कसं करता येईल किंवा काय विचार मनात 50 रोज विचार यायचे. रोज भीतीपुटी म्हणले झोप येत नव्हती. आणि मग आमच्या मित्रांनी मला एक गाईची कालवड दिली आणि ही कालवड म्हणले आम्ही मन लावून नवरा बायकोने सांभाळली. जसे पोरं सांभाळायचं ना तशी ती कालवड आम्ही सांभाळली. आणि त्या कालवडीने माझ्या गोठ्यामध्ये त्याच कालवडीच्या जवळपास आज 60 गायी आहेत. किती गायी आहेत? 60 गायी आहेत. मुलीच्या लग्नांना 2 मुली होत्या म्हणले. एका मुलीच्या लग्नांना 25 जनावरं विकली आणि दुसऱ्या मुलीच्या लग्नाला जवळपास 20 जनावरं विकली. 1-1.5 एकर जमीन घेताना सुद्धा ती 20 जनावरं विकली. मोठ्या प्रसंगाला जनावरं विकून सुद्धा आज गोठ्यामध्ये 60 जनावरं शिल्लक आहेत. तुम्ही मला सांगा 25 लिटरच्या गायीची आज किंमत किती किंमत आहे? 60,000, 70,000 जास्त आहे का? 25 लिटरच्या गायीची किंमत आपण 70,000 पकडू. 60 गुणिले 70 42 लाख रुपये त्याचे शिल्लक आहेत. आणि आपल्याकडे शेण शिल्लक. मुद्दा पोहोचला का तुमच्याकडे? दूध व्यवसायामध्ये काय शिल्लक राहणार आहे? चांगल्या वंशावळीची जनावरं शिल्लक राहणार आहेत. तुम्ही म्हणणार आहे दूध व्यवसायात मला काय नाही मिळालं, असं कधी होणार नाही. लक्षात घ्या. तुम्ही किती मन लावून करता त्याच्यावर डिपेंड. आता ह्या 50-60 लाख रुपयाच्या कालवडी किंवा गायी हे त्याचं प्रॉव्हिडंट फंड आहे. लक्षात घ्या. तुम्ही सुद्धा सगळे शेतकरी आहे. ज्या दिवशी उतारवयाला तुमच्याकडनं सह्या घेतल्या जातील तिथनं पुढं पोटची पोरं सांभाळतील का नाही ह्याची तुम्हाला खात्री नाहीये. पण ती गोठ्यातली जनावरं निश्चितपणे तुम्हाला सांभाळतील. खरं आहे का खोटं आहे? कष्ट हे किती करायचं आणि किती करून घ्यायचं हे कळलं पाहिजे. आज आपण ज्या पद्धतीचा दूध व्यवसाय करतोय बहुतांश लोक पारंपरिक पद्धतीने करतात. खरं आहे का खोटं आहे? पारंपरिक पद्धतीने. पारंपरिक म्हणजे काय वाईट असतं अशातला भाग नाही.
पारंपरिक म्हणजे आपल्या घराला पडवी असती, पडवीला जनावरं असतात, जनावरांच्या दावणी तिथंच असतात. आपल्याला विशेष त्यासाठी वेगळं काय करायची आवश्यकता वाटत नाही. पण हे सोपं सांगायचं म्हणलं तर आज जशी जशी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थोडासा डोंगराळ भाग जास्त आहे. तुमचा शिरोळ आणि हातकणंगले तालुका सोडला की कागलपासून अगदी चंदगडपर्यंत मी फिरलोय. आजरा असेल, शाहूवाडी असेल, पन्हाळा असेल, तुमचा अगदी वरती भुदरगड असेल, या सगळ्या तालुक्यांना चढ उतारच आहे हो, जमिनी नाही राहिलेल्या आणि त्याच्यामध्ये हिस्से होत चालले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडे पावसाचं प्रमाण जास्त, उसाला म्हणावा असा उतारा पडत नाही. या सगळ्या बाबींमुळं आजचं उद्या आपली जमीन धारणा कमी होत जाणार आहे. आज 10 एकराचा माणूस येतो म्हणतो माझा 400 टन ऊस जातोय, 500 टन ऊस जातोय, 10 लाख रुपये मिळतात, मी सुखी आहे. पण त्याच्या 2 पोरांनी ते म्हणून चालणार नाही. त्यामुळं कुठं ना कुठं आज MIDCत कामाला जाणं खरं आहे का खोटं आहे? तरुण पिढी MIDCत जाते का? किती हो पगार आहेत MIDCत? 2 म्हशीच्या दुधा एवढा पगार आहे का तुम्हाला? म्हणजे सोपं समजून घ्या, ह्या आपल्याकडचे पर्याय आपण बंद करत चाललोय. म्हणून दूध व्यवसायाकडे येताना सक्षमतेने आलं पाहिजे, लक्षात ऊर्जेने आलं पाहिजे. उगाच करायचंय म्हणून करू नका. आता तुम्हाला इथून जाताना 100% सांगतो, 100% सांगतो, जो सर्व्हिस म्हणून आणि जो व्यवसाय म्हणून जो दूध व्यवसाय केला तर जास्त नाही, तुम्ही एक 15 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमच्या गोठामध्ये 100 जनावरं स्वतःचे असतील. किती असतील? 100 जनावरं. माझ्याकडं स्वतःकडं 120 आहेत. किती आहेत? त्यामुळं मी इथं येऊन बोलतोय. तुमची 100 झाली की तुम्हाला आम्ही इथं बोलावणार. या साहेब, यांचा सत्कार करा, यांच्याकडे माईक द्या आणि यांचा ऐका तासभर. का तर ती 100 झाल्याशिवाय अनुभव येत नाही. लक्षात घ्या, अनुभव काय किरकोळमध्ये येत नाही, 4 जनावरांमध्ये अनुभव येत नाही. त्यामुळे ही जबाबदारी तुमची नैतिक दृष्टीने आहे. किमान 50,000 ते 1 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न जोपर्यंत तुम्ही दूध व्यवसायातनं घेत नाही तोपर्यंत तुम्ही व्यावसायिक नाही. करायचंय का व्यवसाय? नक्की. माना काय दिसतात मला वाकडे तिकडे, झोपी बाली काय? आम्ही म्हणलं उपीटच ठेवा. साहेब म्हणले ते जेवण ठेवतो. म्हणलं मग मला जागी करायला होत्या. एक डुलका काढतील मध्ये मध्ये. एक तर आधीच जनावरांचा विषय, आवडीचा विषय नाही. राजकारणाचा असतो तर मग इथं जागाच पुरली नसती. एखाद्या पक्षाची छोटीशी का व्हायला सभा असती, मग आम्हाला बोलवायला लागत नाही, उभं राहून ऐकू. ही गंमत आहे, लक्षात घ्या. आता ह्या व्यवसायाची गंमत सांगतो मी तुम्हाला. काय पहिलं काम डोक्यात ठेवा. पहिलं काम डोक्यात ठेवा. कमीत कमी म्हशीचं 50 लिटर दूध पाहिजे. किती लिटर? 50 लिटर. आणि गाईचं 100 लिटर दूध पाहिजे. म्हशीचं 50 आणि गाईचं 100. हे दूध जर इतक्या प्रमाणात तुम्ही उत्पादित करत असाल तर त्याला व्यावसायिक स्वरूप येतं, नाही तर व्यावसायिक स्वरूप येत नाही. आता 50 लिटरसाठी किती म्हशी लागतील हो? एक 7-8 म्हशी, 8 म्हशी दुभत्या पाहिजे. आणि 100 लिटरसाठी सुद्धा एक 8 ते 10 गाई दुभत्या पाहिजे. किमान दूध देणाऱ्या 10 जनावरांचा तुमचा गोठा असावा. आज ज्याच्याकडे 4 आहेत त्यांनी पुढची व्यवस्था हळूहळू करा. इथनंच गेले गेले आपल्याला लगेच 10 जनावरं उद्या सकाळी जाऊन आणायची नाहीत. सोपं आहे, हळूहळू करायचंय, होतंय. पण त्याला व्यावसायिक स्वरूप जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते परवडत नाही. 50 लिटर का सांगितलं हो मी? आज गोकुळ जिल्हा दूध संघ हा महाराष्ट्रातला नामवंत दूध संघ आहे. खूप चांगल्या पद्धतीनं गोकुळ आज काम करतंय. मुंबईच्या बाजारपेठेमध्ये असेल, पुण्याच्या बाजारपेठेमध्ये असेल, आजही गोकुळच्या दुधाची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली. लक्षात घ्या, आजही गोकुळ दूध संघाला म्हशीचं दूध प्रचंड प्रमाणामध्ये कमी पडते. आजही गोकुळ दूध संघ पुढं तुम्ही कितीही चाला तुमचं दूध घ्यायला तयार आहे. तुम्ही उद्या सगळ्यांनी ठरवलं 500-500 लिटर म्हशीचं दूध घ्यायचंय, द्यायचंय, संघ घेणार आहे का? 100% घेणार आहे. कारण त्यांची भूक न संपणारी आहे. लक्षात घ्या, मुंबईसारखं शहर मोठ्या प्रमाणात वाढतंय. मग तुम्हाला दूध खरेदी करणारी संस्था सक्षम आहे, अडचण नाही आहे. जिथं जिथं ही समस्या, आता मी कोकणात परवा गेलो होतो, साहेब म्हणले दूध आमचं खूप चांगलं आहे पण घ्यायलाच कोण नाही. धंदा करायचा आहे ठीक आहे करू, पण घेणारा कोण आहे? दूध घ्यायला कोण नाही आमच्याकडे. ह्या अडचण आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यात कधीही भासणार नाही. हे तुमच्या सर्वांचं मागच्या 50-50 वर्षाचं यश आहे. हा जिल्हा दूध संघ खूप चांगल्या पद्धतीने पुढे चाललाय.
आता पुढची बाब लक्षात घ्या, ज्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की 10 गायी पाहिजेत, 10 म्हशी पाहिजेत, याचा दुसरा अर्थ असा की त्यांची व्यवस्था पाहिजे. म्हशी आणल्या, गायी आणल्या, पण त्या व्यवस्था जर नसेल तर अडचण येते. व्यवस्था काय पाहिजे? व्यवस्थेतला पहिला मुद्दा काय असावा? जनावरांना चारा असावा. आपल्याकडे काय होतंय, एकदा साखर कारखाना चालू झाला की कारखान्याने सगळ्या वैरणीची जबाबदारी घ्यायची, आमचा विषय संपला. खरे खोटे? आपण म्हणतोय ती वाढ येईल, ती जनावरं खात्याल, तिकडं दूध देत्याल, काय असेल ते मालकीनबाई बघून घेत्याल. आपण फक्त 3-13-23 जायचं, त्या आपला तारखा आहेत, बाकीच्या तारखा काय आमच्या नाहीत, हिशोबाला जायचं. आता ही सिस्टम बंद झाली पाहिजे, लक्षात घ्या. जास्त नाही, सगळा कोल्हापूर जिल्हा हा बागायत आहे, प्रत्येक गावात पाणी आहे. का अडचण आहे का कुठं? एका जनावराला 2 गुंठे, एका जनावराला फक्त 2 गुंठे तुम्हाला चारा लावायचा आहे. जास्त लावायचा आहे का हो? 10 जनावरं असतील 20 गुंठे, 5 जनावरं असतील 10 गुंठे, वासरासहित सगळं मोजा. 2च गुंठे लावायचा, जास्त लावायचा नाहीये. हा 2 गुंठे तुम्ही चारा लावला तर त्याच्यामध्ये मका करा, हत्ती घास करा, कोणतं शक्य असेल तुम्हाला योग्य वाटेल ते वैरण करा, पण वाढ घालू नका. वाड्यामध्ये ऑक्झिलेट नावाचा घटक आहे, ऑक्झिलेट नावाचा घटक आहे, तो त्रासदायक आहे. काय काम करतो, कसं करतो सांगणार नाही, सांगत बसाय वेळ आपल्याला पुरणार नाही. तो त्रासदायक आहे, ते घालायचं नाही. पहिलं काम वाड्यावर बंदी करायची. तुम्ही म्हणताल एवढं वाडं काय करू? बाकीच्या जिल्ह्यात आणखीन घेणारे लोक आहेत. तुमच्या घरचं सुद्धा वाडं कसं भेटतो? कशी पिंडी वाढायची? काय आहे? 2 रुपये, 1 रुपया, 3 रुपये, किती वाडे असतात त्याच्यात? 5 पिंडी, 5 वाडी, 10 वाडी. 10 वाड्याची पिंडी 2 रुपयाला आहे. 10 वाड्याची पिंडी 2 रुपयाला आहे. आता मला तुम्ही सांगा, त्या 10 वाड्याचं वजन किती हो? किलो बरोबर आहे का? 1 किलो. आता त्या 1 किलोमध्ये 80% पाणी आहे. किती टक्के? 80%. त्यात पाणी नसतं तर कारखान्याने नेलं असतं, तुम्हाला नसतं ठेवलं. कारखाना कशाला सोडल तुम्हाला? वाढव पण नेतो म्हणला असता. आता 80% पाणी म्हणजे त्याचं वजन किती हो? वाढव वाढलं 2-3 दिवस, पिंडीचं वजन किती? पावशेर भरेल का? 200 ग्रॅम. आपण 200 ग्रॅमला किती पैसे दिले? 2 रुपये. 200 ग्रॅमला आपण 2 रुपये दिले, म्हणजे कसं घेतलं? किलो. 200 ग्रॅमला 2 रुपये म्हणजे किलो कसं? आता गणित पक्क पाहिजे, लक्षात ठेवा. गणितामुळे आपण आडलोय. 200 ग्रॅमला 2 रुपये दिले, 10 रुपये किलो, बरोबर आहे, गणित पक्क आहे. आता हे 10 रुपये किलोचं आपण खायला घालतोय, ज्याचा तोटा आहे, त्याचा फायदा नाही. तोट्याची वस्तू 10 रुपये किलोने आणली खायला घातली. चांगले आहे का वाईट आहे? वाईट. बंद केलं पाहिजे का नाही? केलं पाहिजे, पण बंद करा. फक्त इथं ऐका आणि घरी गेल्यावर सोडून देऊ नका. आवर्जून बंद करा. जो वाढ बंद करेल ना, त्याच्या गोठ्यामध्ये गायीची 15 वेतं होतील. किती वेतं होतील? 15 वेतं होतील. म्हशीची 15 वेतं होतील. किती सांगितले मी? 15 वेतं होतील. आपल्याकडे 5-6ला विषय संपतोय. का तर वैरण चांगली नाही, वैरण चांगली पाहिजे. आता दुसरा बाब येते अशी, आपण सकाळी लवकर उठतो, आपलं सगळं उरकतो, गोठ्यात जातो, गोठ्यातलं उरकतो, डेअरीवर येतो. या कालावधीमध्ये सकाळी खरंच सांगायचा, खरं, इथं खोटं बोलणारी माणसं येतात मला माहिती आहे. किती माणसं स्वतः पाणी पाजतात जनावरांना? हात वर करा, माझ्यासारखा हात वर करा. नक्की? अहो साहेब, मला माहिती आहे पाजत नाही तुम्ही. हां आहे बघा, इकडं प्रमाण जास्त पाहिजे, यांचं बी कमी झालंय दिवसेंदिवस. एक सरासरी 10% लोक गोठ्यात जातात. जो पाणी पाजतो ना तोच गोठ्यात जातो, लक्षात घ्या. बाकीची नाही तर गोठ्याच्या बाहेर असतात. आता एक बाब लक्षात घ्या, तुम्ही किती वेळा पाणी पाजतो? 2दा विषय मिटला. आता तुम्ही पण सकाळी उठायचं एकदा, प्यायचं, आणि रात्री झोपताना एकदा
प्यायचं. 3 वाजता पाजतं, तुम्ही 3 वेळा पाणी प्या. जमल का? अहो आपण दूध देत नाही, लक्षात घ्या. त्याला दूध द्यायचंय. तुम्ही काय करताय माहिती का? वैरण खराब, पाणी पाजायचं नाही, पशुखाद्य कुठलं तरी आणून घातलं, दूध बाकी जोरात दिलं पाहिजे. अगदी मजेचा किस्सा म्हणून सांगतो. हे वाक्य फक्त जास्त हसू नका, विषयांतर होईल. जो दूध काढण्यासाठी म्हणजे जनावराला जो शेतकरी पाणी पाजत नाही त्याला दुधात पाणी टाकायची वेळ येते. काय करायची वेळ येते? त्याशिवाय दूध वाढत नाही. ती किटली विसळून टाक, तांब्या विसळून टाक, कारण दूधच कमी असतं. जनावरांच्या पोटात जर पाणी नाही गेलं, दुधामध्ये 85% पाणी आहे, लक्षात घ्या. आणि आपण पाणीच पाजत नाही. पाणी गेलंच पाहिजे. किती वेळा गेलं पाहिजे? 4 वेळा गेलं पाहिजे, किमान दिवसातनं 4 वेळा पाजा. सकाळी उठल्या उठल्या पाजायचं, त्याच्यानंतर डेअरीला दूध घालून आल्यानंतर पाजा. दूध घालून घरी तुम्ही किटल्या ठेवायला येत आहे सगळीजण, आल्यानंतर पाजा. संध्याकाळी महिला मंडळी ज्या वेळेला गोठा स्वच्छ करतात 4 वाजता 5 वाजता, त्यावेळेला ते एकदा पाजतील. आणि झोपताना तुम्ही आपलं नवरा बायको कुणी ठरवा कुणी पाजायचं, पण झोपताना पण एकदा पाजा. सकाळच्या 2 वेळा मी कधीच सांगत नाही महिलांना पाणी पाजायला हवा, कारण त्यांच्या मागे व्याप असतात सकाळचं. तुम्ही त्यामुळं सकाळी किमान आपली जबाबदारी म्हणून वासरं असू द्या, जनावरं मोठी, सगळ्यांना पाणी पाजा. ही गरजेचं आहे. आता पुढची बाब तुम्हाला अगदी आवर्जून सांगतो. आता मूळ मुद्द्यावर येऊ. मूळ मुद्द्यावर आलंच पाहिजे ना कधीतरी. खरं सांगायचं, आता म्हशीच्या वासरांना पोटभर दूध पाजतो का आपण? पाजतो का? नाही पाजत. कोण पाजते? कोण सकाळी 2 लिटर संध्याकाळी 2 लिटर पाजते? बघा, 1 माणूस आहे, 2 माणूस आहेत, 3 4 5 6, एक 200 माणसात 6 जण आहेत, 3%. का पाजत नाही आपण? म्हशीच्या वासराचा त्याच्या दुधावर, त्याच्या आईच्या दुधावर अधिकार नाही का? तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलाय, तुम्ही बजावता. कोण आलं पाहिजे तुम्ही ठरवता. त्याचा मूळ अधिकार आहे. हो, त्याच्या आईने त्याच्यासाठी दूध तयार केले, तुमच्यासाठी नाही, लक्षात घ्या. आपण त्याला देत नाही. आणि न दिल्यामुळं काय होते? म्हशीचं वासरू माझ्यावर कधी येतो? किती वर्ष लागतात? 3 वर्ष. इच्छा होती का त्याला सांभाळायची तुमची? 3 वर्ष कटाळते, पण त्याला नेत बी नाही म्हणा कोण, त्याच्यामुळे ठेवायला लागते. 3 वर्ष लागतात, लक्षात घ्या. आता हे 3 वर्ष हा कालावधी कमी आहे का हो? बरं, ते एक वासरू ठीक आहे, त्याच्यानंतर परत 2 येतात खाली, ते 3 वर्षाचं होस्तोवर, बरोबर ना? ते 3 वर्षाचं झालं, माझ्यावर आलं, माझ्यावर आल्यानंतर 10 महिन्यानंतर येणार आहे, 4 वर्षाचं झालं येणार आहे. आणि तोपर्यंत 4 वासरं मागणी आली ना. मग ह्यात झालं काय? रेल्वेला इंजिन एकच लावलं आपण. दुभती म्हैस म्हणजे रेल्वेचं इंजिन, आणि भाकड वासरं म्हणजे डबे. तुम्ही एका इंजिनाला लावले 4 डबे, मग इंजिन थांबणार जागेवर. खरंय खोटंय? दूध देणारे 1 आणि खाणारी 4, कमावणारे 1 आणि खाणारी 5. घर कसं चालतं? सावकाश चालतं, कौलं बदलून होत नाहीत. आपल्यावरच उदाहरण घ्या. उत्पादन देणारी जनावरं कमी आणि खाणारी जनावरं जास्त झाली की अडचण आली. आता तुम्हाला मी आवर्जून सांगतो, आता हे वाक्य तुमचं सगळं धंदा बदलणार आहे, लक्षात घ्या. पूर्ण व्यवसाय, दूध व्यवसाय बदलणारं वाक्य आहे. ह्याला आवर्जून सांगतो, हे अमूलचं 50 वर्षाचं यश आहे. किती वर्षाचं? तसं 57 वर्षाचं म्हणायला हरकत नाही. 57 वर्ष अमूलने जे काही कष्ट घेतले, 10 लाख वासरं एका जागेवरती सांभाळली जातात. किती? 10 लाख वासरं एका जागेवरती सांभाळली जातात. जवळपास 8000 एकराचं कॅम्पस आहे. खूप मोठा बसार आहे. 12,000 लिटरचा एक टँकर असतो. आज मला येता जाता पुण्यावरनं कोल्हापूरला येताना कायम गोकुळचा टँकर दिसणार. सकाळ असू दे, रात्री असू दे, कधी असू दे. 12,000 लिटरचा एक टँकर असतो. 1 लाख लिटरला 10 टँकर पकडा तुम्ही, सरासरी 10
लाख लिटरला तुमचे 100 टँकर झाले, 1 कोटी लिटरला तुमचे 1000 टँकर झाले, 4 कोटी लिटरला 4000 टँकर चालतात रोज. लक्षात घ्या, यंत्रणा सोपी नाही, ते नाव छोटं नाही, लक्षात घ्या. जगामधल्या जवळपास 250 देशांमध्ये माल जातोय आणि तुमच्यासारखे 36 लाख शेतकरी याचे मालक आहे. ही सहकारी संस्था आहे. ही सहकारी संस्था वर्गीस कुरियन साहेबांनी चालू केली आणि त्यांचं मॉडेल बघून लाल बहादूर शास्त्रींनी सांगितलं की भारतभर अशाच पद्धतीने काम करा. आणि मग ते मॉडेल, अमूलचं मॉडेल आज भारतभर आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा दूध संघ, तालुक्याच्या ठिकाणी त्याचं चिलिंग सेंटर, गावाच्या ठिकाणी सोसायटी, हे अमूलने तयार केलेलं मॉडेल आहे. ही मातृसंस्था आहे. आज अमूल केंद्र शासनाला दूध व्यवसायामध्ये सल्लागार संस्था म्हणून काम करते. अमूलचे संस्थापक अध्यक्ष कुरियन साहेबांचे NDDB, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, ही जी संस्था आहे आज केंद्र शासनाला सल्लागार म्हणून काम करते. आज केंद्र शासनाच्या रिसर्चच्या म्हणजे संशोधनाच्या बजेटपेक्षा अमूलचं संशोधनाचं बजेट जास्त आहे. ही संस्था शेतकऱ्यांची आहे, ही संस्था सहकारी आहे. आणि अगदी राजकारण असतं का सहकारी संस्थेत? तर 100% असतं, तुम्हाला तर सांगायची गरज नाही. पण तरीसुद्धा सांगतो, केंद्रात सरकार आज भाजपचं आहे आणि आज अमूल काँग्रेसची माणसं चालवतात. सोपं आहे का? इतकं पारदर्शकता त्यांनी पाळलेली आहे, त्यामुळं ते टिकले. लक्षात घ्या. आता मला तुम्हाला काय सांगायचं, हे 57 वर्षांचं कष्ट आहे. हे सगळी पोती दिसतात ना, यांची वय माझ्यापेक्षा जास्त आहेत. ही 2 दिवसात तयार झालेली पोती नाही आहेत. या प्रत्येक पोत्यामागचं सातत्यपूर्ण संशोधन, शेतकऱ्याचा अनुभव, या सगळ्या गोष्टी त्यात आलेल्या आहेत. आणले पोतन भरले आणि आणले इथं ठेवले असं नाहीये. 1964 ते 2021 इतका मोठा कालखंड ही पोती तयार करायला गेलेला आहे. जिथं जिथं गरज पडली तिथे तर पोती तयार झाली. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही आवर्जून आता एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण दूध पाजत नव्हतो, आता आपल्याला दूध पाजावं लागणार आहे. नाही तर म्हशीची रेडी वाढणार नाही, गाडीची पाडी वाढणार नाही. असं असं नंतर देऊ आपण सगळं एकदम असं. गाईची पाडी, म्हशीची रेडी वाढणार नाही, काय नाही. ते तुमच्यासाठी नोट्स आहेत, शक्यतो मी कार्यक्रमात देत असतो. लोकांचं लक्ष त्याच्याकडे जाईल म्हणून झाल्यावर दिले तरी चालतात, काय अडचण नाही. त्याच्यामध्ये सोपं सांगायचं मला तुम्हाला की एक जण या, हे झालं अडकाअडकीचं काम आमचं. एक अमोल सर या, जीवन घ्या, जीवन. बस 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 बस. एक तू जीवन, जीवन जीवन तू पलीकडचं जीवन 2. हां हे बघा, याच्यावरती वासराच्या तोंडात बाटली दिलेली आहे दुधाची. तुमचा गोकुळ जिल्हा दूध संघ सुद्धा तुम्हाला दुधाची पावडर देतोय का? ही दुधाची पावडर आहे. लक्षात घ्या, ही दुधाची पावडर आहे आणि ही अत्यंत गरजेची इथनं पुढच्या काळामध्ये. कारण आपली मानसिकता नाही 50 रुपयाचं दूध वासराला पाजायची. ही दुधाची पावडर जास्त नाही, फक्त 18 रुपये लिटरमध्ये दूध तयार करते. 18 रुपये लिटरमध्ये दूध तयार करते. तर ह्या पावडरचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. तुमच्या म्हशीच्या दुधाचं जी ओरिजिनल क्वालिटी आहे किंवा गाईच्या दुधाची जी ओरिजिनल क्वालिटी आहे त्याच क्वालिटीचं दूध तुमच्या वासरांना जाते. लक्षात घ्या, अजिबात त्याच्यामध्ये तफावत केलेली नाही. याचं कारण लक्षात घ्या, म्हशी निसर्गामध्ये फिरत असताना, गायी निसर्गामध्ये फिरत असताना त्यांची काय 7 फॅट नव्हती साहेब. त्याची फॅट लागायची जास्तीत जास्त 4, 4.5 आणि ते दूध त्याच्या वासरासाठी पचण्याजोगं आहे. आपण गोठ्यात आणून बांधली, सरकी दिली, फॅट वाढली, वासराला दूध पचतं का? वासराच्या शेणातनं चिकटपणा येतो का? चिकट शेण तुम्हाला दिसतं, पचत नाही. हे मूळ कारण आहे. त्यामुळे वासराला दूध पाजत असताना जास्तीत जास्त किती दूध पाजायचं हेही सांगतो तुम्हाला. फक्त आणि फक्त 200 लिटर दूध लागणार आहे. 200 लिटर दूध लागणार आहे. म्हणून तो गाईचा रेट 30 रुपये, म्हशीचा रेट 50 रुपये. गाईमध्ये 6,000चं, म्हशीमध्ये 10,000चं दूध लागणार आहे. आपली ऐपत नाही. आपण हिशोबी माणसं आहे. वाईट वाटून घ्यायचं नाही. आपल्यालाही पोरं बाळ आहेत, म्हशीला आहेत तसे आपल्याला पण. त्याच्यामुळे आपण आवर्जून काय करायचं, 18 रुपये लिटरमध्ये दूध तयार होतं. ही जीवनची पुडी येते एक आमची 100 ग्रॅमची पुडी, कापायची. त्याच्या 5 किलोच्या बॉक्समध्ये एक मग येतो. ते मगला मार्किंग आहे, 1 लिटर कोमट पाणी घ्यायचं, ती पुडी त्यात टाकायची, तुमचं 1 लिटर दूध तयार झालं. अवघड आहे का? धार काढण्यापेक्षा सोपं आहे.
1 लिटर दूध तुम्ही पाजायला घ्याला, 200 लिटर दूध पाजलं, तुमचं वासरू हे जास्तीत जास्त पहिल्या 2 महिन्यामध्ये 100 किलो वजन क्रॉस करेल. किती? 100 किलो. आता वासराचं 100 किलोचं वजन क्रॉस झालं, वासराला माझावर यायला किती वजन लागतो गायीमध्ये? बोला. 250, 350, 240, किती? 250 किलो लागतं. 10-20 किलो इकडे तिकडे मोजायचं बिंदास, काय अडचण नाही. वासराच्या, गाईचा असू द्या किंवा म्हशीचा असू द्या, वयाचा काडी मात्र संबंध नाहीये. कमीत कमी वयात येत असेल तर त्याचं व्यवस्थित तपासणी करून घ्यायची आहे, पण वयाचा संबंध नाही, वजनाचा संबंध आहे, लक्षात घ्या. 240 किलो गाईमध्ये आणि 340 किलोच्या, 300च्या वरती गेल्यानंतर म्हशीमध्ये 100% माज दाखवतो वासरू. ठीक आहे ना? आता हे बाब लक्षात घ्या. आपण म्हशीची रेडी 3 वर्ष लागतोय. किती वर्ष लागतात? 3 वर्ष. 3 वर्ष लागतात आपल्याला म्हशीची रेडी माझावर आणायला. आता ही बॅग आहे बघा आमची, वरदान नावाचं पोतं आहे. हे 20 किलोचं पोतं आहे. तुम्ही म्हणताल सगळी 50 किलोची काढली आणि वासराचं का 20 किलोचं काढली? बऱ्याच लोकांची अपेक्षा असते ते पण 50 किलोचं भरून द्या, कारण आम्हाला न्यायचं नसतं. मग काहीतरी कारण सांगायला लागतं. हे 20 किलोचं पोतं दिलंय, याचं मूळ कारण सांगतो का दिलंय. पहिल्या 2 महिन्यामध्ये एक साधारणपणे, दुसऱ्या महिन्यामध्ये वासराला 2 महिन्याच्या वासराला खाद्य लागतं फक्त 200 ग्रॅम रोज. महिन्याचं खाद्य झालं 6 किलो. तिसऱ्या महिन्यात लागतं 9 किलो, चौथ्या महिन्यात लागतं 12 किलो, 5व्या महिन्यात लागतं 15 किलो, 6व्या महिन्यात लागतं 18 किलो, 7व्या महिन्यात 21 किलो. पोतं 20 किलोचं आहे. पहिले 7 महिने जर तुम्ही खाद्य दिलं गाईमध्ये, तुम्हाला 100% 8व्या महिन्यात 100% माझा होईल. आम्ही 9वा सांगतो सुरक्षितता असावी म्हणून, पण 9व्या महिन्यात 100% माझावर येणार, अजिबात अडचण येणार नाही. 9व्या महिन्यात गायीची पाडी 100% माझावर येणार. त्या पोत्यामध्ये अमूलचं 57 वर्षाचं कष्ट आहे, लक्षात घ्या. आता हे कष्ट तुम्हाला दिसेल पुढचं वाक्य सांगितल्यावर. हे झालं गाईचं. आता आपण हे म्हशीवाले सगळे, बरोबर ना? म्हशीचं दूध पिलेली माणसं मला लगे ओळखू येतात. तुम्हाला मी ओळखू येतोय का म्हशीचं दूध पिणारा माणूस म्हणून? मी 1 लिटर भर दूध रोज पितोय म्हशीचं. वाटतंय का? नाही वाटत? वाटतंय का जास्त पितोय? वाटते. 1.5 पित होतो, आता 1 वर आलोय. तर म्हशीमध्ये गंमत लक्षात घ्या. म्हशीमध्ये पहिला मास फक्त आणि फक्त 16व्या महिन्यात येणार आहे. कितव्या? आहे का मजा? 16व्या महिन्यात पहिला माज म्हशीचा आपल्याला दिसणार आहे. 100% दिसणार आहे. 100% लिहून घ्या. अगदी आवर्जून सांगतो, काही लोकांना 14व्या महिन्यात सुद्धा येतो. पण हे वासराचं खाद्य वासराला, नियम क्रमांक 1 आणि शेवटचा काय? वासराचं खाद्य वासराला द्यायचं. आपलं काय होतं? आपण दूध देणाऱ्या म्हसाचं खाद्य घेतलं, ते गाभणला दिलं, तेच भाकडला दिलं, तेच वासराला, तेच बैलाला. शिर्डी बिर्डी असली शेळीला बी तेच, बोकडं असलं त्याला पण तेच. मिलबाटके खायंगे. आता मिलबाटके खाल्ल्यामुळे होते काय? कशाचंच आउटपुट नाही. ज्या अवस्थेमध्ये जनावर आहे, वासरू असेल तर वासराचं खाद्य, गाभण जनावर शेवटच्या 2 महिन्याचा असेल तर त्याला गाभणचं खाद्य, दूध देणारी म्हैस असेल तर तिला म्हशीचं खाद्य, आणि दूध देणारी गाय असेल तर गाईचं खाद्य. अवघड आहे का? अवघड आहे का? खूप सोपं आहे. त्यामुळे कायम लक्षात ठेवा, वासराचं खाद्य वासराला देणं गरजेचं आहे. वासराचं खाद्यच द्यायचंय, दुसरं द्यायचं नाही. नाहीतर वासरं सांभाळू नका. दूध देणाऱ्या जनावरांचं खाद्य वासराला द्यायचं नाही, ते वाढणार नाही. त्यांना काय दूध घ्यायचं का वासराचं आपल्याला? मग का देतोय आपण? देतोय का नाही देत? आपण सरकी नेतोय, भुस्सा नेतोय, कळणा नेतोय, बरंच काय काय नेतोय. जसं काय वासराला किंवा जनावराला स्वीट डिश सारखं, म्हणजे 5-10 प्रकारच्या डिश तुझ्यासाठी आणल्यात, ते बळबळ खाते. मग आवर्जून लक्षात ठेवा, 16व्या महिन्यात म्हशीच्या रेडीचा मास तुम्हाला 100% मिळेल. 16वा महिना अजिबात अडचण
नाही, फक्त वासराचं खाद्य वासराला द्या, एवढाच एक नियम पाळा. दुसरं खाद्य आणायचं नाही, वासराचं वासराला द्यायचं. आता पुढचा मुद्दा, एकदा माझावर आलं वासरू लगेच भरवायचं गाव, लगेच लावतात का? कधी लावायचं? पहिल्या माझाला लावायचं का दुसऱ्याला? दुसऱ्याला का तिसऱ्याला लावायचं? चौथ्याला? कायम लक्षात ठेवा. आता इथं आपली फसगत होती, आपण जनावर लावताना थोडंसं चुकतोय. जनावर माझावर आल्यावर लावायचं नाहीये, लक्षात घ्या. माझावर आल्यावर लावायचं नाही, जनावर नियमित माझावर आल्यावर लावायचं. माज आणि नियमित माज ह्याच्यामध्ये फरक आहे. जो माज 21 दिवसाच्या अंतराने येतो, किती दिवसाच्या? 21 दिवसाच्या अंतराने येतो, त्याला नियमित माज म्हणायचं. पहिला 1 तारखेला आला आणि दुसरा 22ला आला तर नियमित झाला. 1ला आला आणि 17ला आला अनियमित आहे. 1ला आला आणि 27ला आला नियमित नाही. नियमित नसेल लावायचं नाही. आता नियमित काय येत नाही हो? तुम्ही चांगल्या पद्धतीची वैरण खायला घालता, चांगलं पाणी पाजत असता, चांगलं खाद्य खायला घालत असता, कुठंतरी त्याच्या शरीरामध्ये काहीतरी अडचण राहते. बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही नवीन अगदी आपण महिलांचं उदाहरण थोडंसं समर्पक असतं, त्यामुळे मी सांगतो की बऱ्याच आता तुम्ही नवीन मुलींना गोळ्या चालू होतात सुरुवातीला, त्याशिवाय ती गणितं सगळी जुळून येत नाहीत. कुठंतरी शरीरामध्ये निसर्गाने एक नियम केलेले आहेत. जर त्याची सक्षम अवस्था नसेल गर्भ ठेवायची तर त्याला गर्भ दिला जात नाही, लक्षात घ्या. गर्भ सांभाळण्याची जर क्षमता नसेल तर त्याला गर्भधारणा करून निसर्ग देत नाही. त्यामुळं तुम्हाला आवर्जून सांगायचंय, वासरांमध्ये कंपल्सरी मिनरल मिक्सचर जाणं गरजेचं आहे. वासरासाठीचं हे खास मिल्को सिल्वर नावाचं मिनरल मिक्सचर आहे. वासराचं मिनरल मिक्सचर पाहिजे म्हणायचं. तोडकर साहेबांना माहिती आहे, बाकीच्या नवीन माणसांना सुद्धा आमच्या माहिती आहे. शेतकऱ्याचं म्हणणं एकच असतं, हे पुढे बिडे म्हणजे सब झुटे, इसमें कुछ नहीं होता है. शेतकरी म्हणतो हे सगळं महाग आहे हो, परवडत नाही. खरं आहे ना? हे 80 रुपये किलो आहे साहेब. किती आहे? 80 रुपये किलो आहे. एकच पुडा लागतो, 900 ग्रॅम लागते. एक पुडा पण नाही लागत. महिन्यासाठी फक्त 900 ग्रॅम लागते. आपण मला वाटतं रोज एक गाय छपची पुडी 15 रुपयाला झाली आहे, 450ची खातोय. ती तर 80 रुपये त्यात कपात करायची आणि इकडं टाकायची, लक्षात. त्याने आपण बी सुरक्षित राहू आणि वासरं बी सुरक्षित राहते. त्यामुळे हे फक्त 80 रुपये किलो आहे. हे वासराला जर दिलं 100% 9व्या महिन्यामध्ये माज तुम्हाला गायीमध्ये 100% मिळणार. म्हशीमध्ये 16व्या महिन्यात तुम्हाला निश्चितपणे माज मिळणार. अत्यंत जबाबदारीने सांगतो, 21 दिवसाच्या अंतरानेच भरवा. 21 दिवसाच्या अंतराने भरवा. कळलं इथपर्यंत? का मी वासरापासून सुरुवात केली हो? हे पूर्ण चक्र आहे. तिथं दिसतंय बघा, ते चक्र दिसतंय का तुम्हाला? त्या कोपऱ्यामध्ये एक चक्र लावलेलं आहे, ते जाताना तुम्हाला देणार आहे मी. हे पूर्ण चक्र आहे. वासराच्या जन्मापासून अगदी शेवटपर्यंत आपल्याला जायचं. कारण गोठ्यात समस्या कुठं कुठे आहेत तुमच्या लक्षात येते. आता आपण लावल्यानंतर काय होतं? तपासतो आपण. डॉक्टर कुठल्या ना कुठल्या कारणाने गोठ्यावरती आले की आपण वासराचं, बाबा हे भरवलं होतं 2-3 महिन्यापूर्वी, लागलंय का, व्यवस्थित आहे का, चेक करा. डॉक्टर जेव्हा विचारतो किती महिने झालेत भरून, तुम्ही सांगता 3 महिने झाले, आता तपासायला हरकत नाही. 3 महिन्यानंतर डॉक्टरांनी पिशवीमध्ये हात टाकून तुम्हाला सांगतात की बाबा व्यवस्थित आहे. ह्याला म्हणायचं गर्भाची खात्री होणं. काय म्हणायचं? गर्भाची खात्री होणं. तोपर्यंत तुमचं वासराचंच खाद्य चालू पाहिजे. जोपर्यंत गर्भाची खात्री होत नाही तोपर्यंत वासराचं खाद्य चालू पाहिजे. पहिल्यांदा गाभ गेलेल्या वासरासाठी, जी दुभती आहेत त्याला दुधाचं खाद्य, पण पहिल्यांदा गाभ गेलेल्या वासरासाठी वासराचं खाद्य. आणि पहिल्यांदा गाभ गेलेल्या वासराला त्याच्यानंतर द्यायचं गाभण जनावराचं खाद्य. गाभण अवस्थेमध्ये आपण विशेष करून काळजी घेणं गरजेचं आहे. जो गर्भावस्थेमध्ये काळजी घेतो त्याला दुधाच्या अवस्थेत त्रास होत नाही. जो गर्भावस्थेमध्ये त्रास देतो त्याला दुधाच्या काळात काय होतो? त्रास होतो. तुम्ही काय जाणीवपूर्वक त्रास देत नाही, पण तुम्ही काय करता? सगळ्यात मोठा त्रास आहे गर्भावस्थेतला सगळ्यात मोठा त्रास आहे
की गर्भावस्थेला गरजेचं जे आहे ते खाद्य तुम्ही देत नाही, तुम्ही दुधाचं खाद्य देता. मग दूध तयार होतं, मग कासा सुचतात, मस्टर्डिस होतो, वारस अडकती, बऱ्याच भानगडी होतात. तुमची PhD झाली त्याच्यात, भानगडी नावाच्या प्रकारात आपली PhD झाली. कुठली भानगड कधी होऊ शकते तुम्हाला माहिती. मग हे सगळं टाळलं पाहिजे का नाही पाहिजे? सोपं आहे. वासराचं खाद्य वासराला, गाभणचं खाद्य गाभणला. आता मला तुम्हाला एका शब्दात सांगायचं, तुम्ही मला सांगा, इथं कोण असं आहे का हो ज्याच्या घरामध्ये गाय वेतना आडलीच नाही? कधी गाय आडलीच नाही, आमची म्हैस आडलीच नाही, वासरू गुतलंच नाही. हे बघा माणूस एक टाळ्या वाजवत यासाठी आवर्जून. ही महत्वाची माणसं आहेत आमच्यासाठी. ह्यांना त्यांच्या घरातल्या कुटुंबातल्या माणसांनी इतकीच जनावरांची काळजी आहे, लक्षात घ्या. ही जी जनावरं सांभाळणारी माणसं आहेत ना, ही माणसं खरी माणसं, ही बाब लक्षात घ्या. तुमच्या घरातली एखादी नवी वय तुमची मुलगी जेव्हा नांदायला जाते आणि जेव्हा डिलिव्हरीला माघारी येते, आईबापाच्या डोळ्यात पाणी येतं का? आईच्या तर 100% येणार, बापाच मला माहिती. ही आपल्याला जाणीव होती, पण जनावरांच्या बाबतीत ही जाणीव आपल्याला होत नाही, कारण ते तोंडाने बोलू शकत नाही. बोललं तर तुम्हाला 100% शिव्या देत असेल, ती काय चांगलं म्हणणार नाही. कारण आहे त्याला आपण बांधले दाव्याला. जे मोकळं होतं निसर्गात त्यावेळेला ही अडचण नव्हती, लक्षात घ्या. त्यामुळे जबाबदारीने सांगतो, गाभणसाठी गाभणचं खाद्य तयार केले आणि ते दुधाच्या खाद्यापेक्षा स्वस्त असतं. दुधाच्या खाद्यापेक्षा स्वस्त असतं. मग स्वस्त आहे तर घ्यायला पाहिजे ना. आता इथून पुढे काय घालायचं गाभण जनावराला? गाभणचं खाद्य. किती लागतं? सकाळी 1 किलो, संध्याकाळी 1 किलो, 2 किलो, 15 दिवसाला 30 किलो. 30 किलोचं पोतं आपण भरलेलं आहे. हे बघा गाभणचं खाद्य आहे, ते पलीकडचं प्रेग्नन्सी फीड. हे लाल पोतं आहे, गाभणचं आहे, दिसेल तुम्हाला नंतर. हे काय इथे हे 30 किलो आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे, ह्या पोत्याचं वैशिष्ट्य असं आहे, वैशिष्ट्य लक्षात घ्या. मी तुम्हाला 16वा महिना 9वा महिना वैशिष्ट्य सांगितलंय, लक्षात घ्या. कुणी सांगणार नाही 16व्या महिन्यात म्हैस तुमची 100% माझा होईल, नाही कुणी सांगितलं आतापर्यंत आपल्याला, कुणीच नाही सांगितलं, लक्षात घ्या. तसं हे आवर्जून सांगतो, हे पण लक्षात ठेवा. गाभणचं खाद्य जर शेवटचे 2 महिने तुम्ही दिलं, शेवटचे 2 महिने दूध बंदचा असण्याचा कालावधी, तर आवर्जून सांगतो अर्ध्या तासाच्या डिलिव्हरी होईल. किती? अर्ध्या तासाच्या डिलिव्हरी होईल. 3 तासाच्या आतमध्ये वार पडेल. 3 तासाच्या आत वार आणि अर्ध्या तासाच्या आत डिलिव्हरी होईल. ही ताकद त्या पोत्याची. आजमावून बघा तुम्ही. बऱ्याच जणांना रिझल्ट आलेले आहे. त्यातली बरीचशी माणसं आहेत ज्यांना खरंच रिझल्ट आलेले आहे. मला काय काय चेहरे माहिती आहेत. मला बरेच फोन करतात, आवर्जून सांगतात, साहेब खरंच आम्हाला कळलं पण नाही, आम्ही गोठ्याच्या बाहेर उभं राहिलो होतो, कधी डिलिव्हरी झाली आम्हाला कळलं नाही, आवाज सुद्धा नाही जनावरांनी काढला. इतकी नॉर्मल पद्धतीची डिलिव्हरी. आणि ही गरज दूध व्यवसायाची, लक्षात घ्या. ज्यांच्याकडे ज्या जनावरांची डिलिव्हरी नॉर्मल ना, ते तुम्हाला फायदाच देणार, कधीच तोटा देणार नाही, लक्षात घ्या. आणि ज्याची डिलिव्हरीला अडचण आहे ना, ते तुम्हाला आयुष्यभर अडचण तयार करते. त्यामुळे गाभणचं खाद्य गाभणला द्यायचं. आता आपली दुसरी अडचण अशी असती, आपण काय करतो, दूध कमी पडायला लागले, एखादं जनावर आटलं तर एखादं नवीन जनावर आणतो. आणि हे नवीन जनावर आणत असताना सगळ्यात मोठी अडचण आपली अशी असती, ती विण्यापूर्वी आणतो. विण्यापूर्वी काय आणायचं? कारण दुधावर जनावर दुधानुसार पैसे द्यायला लागतात. 12 लिटरची म्हैशी, मला काय माहिती माझ्याकडे गेलो किती देईल, मध्ये 60,000. पण वेल्यावरती 12 लिटर पिळून दिल्यावर काय करायचं? पैसे द्यायला लागतील ना. शक्यतो जनावरं नवीन घेत असताना लक्षात ठेवा हे वाक्य माझं, कोणताही शेतकरी चांगलं जनावर विकत नाही. मागच्या वेताला ज्यांनी त्रास दिलाय, ज्यांनी दमवलंय, जे पाना चोरतंय, ज्याला मस्टर्डिस झालाय, ज्याचं अंग बाहेर येतंय, अशी अडचण विकतात लोक. जनावर विकत नाही, अडचण विकतात, लक्षात घ्या. आणि आपण चांगले पैसे देऊन अडचण विकत घेतो, आपल्याला नजरेला चांगलं वाटतं. मग ही अशा अडचण तुम्ही जर विकत घेऊन आला घरी, शेवटचे 10 दिवस राहिलेले असतात, 15 दिवस राहिलेले असतात, मग तुम्हाला ती अडचण प्रसूती ज्या वेळेला होती, डिलिव्हरी ज्या वेळेला होती, त्यावेळेला लक्षात येते, अरे हे आपण फसलो. होतं का असं?
असंच होते म्हणा, असं होते का नाही, असंच होते. मग हे करायचं नाही. शक्यतो वेलेलं जनावर आणा, 2 रुपये जास्त जाऊ द्या, पण त्रासदायक विषय नको. किंवा जर आणलं तर हा पुडा दिलाय अमूलनी हा 1 किलोचा पुडा दिलाय. ह्याच्यामध्ये 20 पुड्या आहेत. 20 पुड्या आहेत, 50-50 ग्रॅमच्या पुड्या आहेत. त्या 50 ग्रॅमची 1 पुडी सकाळी, 1 पुडी संध्याकाळी, असं आणल्या चालूच करायचंय. ह्याचा पण रिझल्ट सेम आहे. शेवटचे 20 दिवस 2 पुढे लागतात अशी. रिझल्ट ह्याचा असा आहे की अर्ध्या तासाच्या आत प्रसूती, नॉर्मल डिलिव्हरी, आणि 3 तासाच्या आत वर पडणार आहेत. 100% 3 तासाच्या आत वार पडते. 2च किलो खाद्य खायला घालायचं. हे कधी शेवटच्या टप्प्यात आणलं, किंवा तुमच्या एखाद्या जनावरांनी तुम्हाला दमवलं असेल तर. आता हे मी तुम्हाला सांगितलं प्रसूतीपर्यंत. आता प्रसूतीनंतरचं सगळं आपलं दुधाचं कॅल्क्युलेशन चालू झालं, आपला विषय चालू झाला. लोकांचं म्हणणं आहे की व्यवसायात आम्हाला पैसे कुठं राहतील तेवढंच सांगा, हे बाकीचं काय होऊयात, काय असते तो. इथं पैसे जास्त वाया नाही गेले तर पैसे शिल्लक राहतात, त्यामुळे हे आधी सांगावं लागतं. आता आपल्याकडची अडचण काय हो, मूलभूत अडचण काय, वेल्या काय होतो, वेल्या जनावराला ताप येतो का, येतो का? कधी बघितले का तुम्ही? आठवड्यात पहिल्या ताप येतो. हा दुधाचा ताप असतो. दूध द्यायला चालू झालं की दूधज्वर येतो. दूधज्वर हा असा आहे, तो कॅल्शियमच्या कमतरतेने येतो. तुमच्या प्रत्येक लिटर दुधाबरोबर मागच्या वेताला कॅल्शियम निघून गेलेलं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर त्या वासराचा गर्भाची अवस्था, साहेब ओ साहेब शेवटचे दिसते मला इथे, मला आज फसवू नका, ठीक आहे ना. आमच्याकडे बरीच वासरं येतात. शेवटच्या साधारणपणे वेतामध्ये तो गर्भ तयार व्हायला आणि नंतर प्रसूती करायला आणि शेवटच्या वेताला बऱ्याच प्रमाणात त्याच्या शरीरातलं कॅल्शियम संपलेलं असतं. आणि कॅल्शियम संपलं की लक्षण पहिलं की ताप येणार. दुसरं लक्षण काय, पाना चोरणार. मग आपण बोलवतो डॉक्टरला, डॉक्टर म्हणतो हिच्या शिरेतनं कॅल्शियम चढवायला पाहिजे. आणि ताप जर येत असेल तर शिरेतनं कॅल्शियम चढवत नाहीत, ते म्हणतात आपण नंतर चढवू. हे कॅल्शियम अत्यंत गरजेचं आहे, थांबायचंच नाही. एसटी मध्ये चढल्यावर जसं आपण तिकीट काढतो का नाही लगेच, नाही तर मग कुठेतरी चेकर आला तर खाली उतरवत, तसं जनावर वेल्यानंतर पहिलं कॅल्शियम चढवायचं. वेले नाही मग किटली घेऊन यायची, पहिलं चढवायचं. किंवा काही 5 लिटरची किटली अमूलची कॅल्शियमची, 5 लिटरची किटली एका जनावराला द्यायची. रोज 100 मिली द्यायची, सकाळी 50 मिली, संध्याकाळी 50 मिली. या 5 लिटर किटलीचं वैशिष्ट्य तुम्हाला आवर्जून सांगतो. किटली आहे 800 रुपयाची, 5000 mg त्याची क्वालिटी आहे. 10 एकर क्षेत्रामध्ये त्याचा प्लांट आहे. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे, भारतात 5000 mgचं 180 रुपये लिटरमध्ये कुणीही कॅल्शियम देत नाही. 300 रुपयाच्या खाली कुणाचाही रेट नाही. अमूल देते. 5 लिटरची किटली तुम्हाला 800 रुपयाला. त्याच्या सुद्धा BIS मानांकनानुसार आहे. प्रत्येक बॅच टेस्ट होती. छापताना लोक काही छापतात पण जबाबदारी घेत नाहीत. मी तुम्हाला ह्याची जबाबदारी सांगतो. आमची जबाबदारी काय, तुम्ही ह्या वेताला किटली दिली, मागच्या वेताला दिली नसेल आणि ह्या वेताला किटली दिली, किमान 200 लिटर दूध वाढेल. किती लिटर? वेतातलं 200 लिटर दूध वाढेल. म्हशीमध्ये 10,000, गायमध्ये 6,000. किटली 800 रुपयाची. अडचण आहे का काय? द्यायलाच पाहिजे. आणि दूध वाढेल म्हणून देऊ नका, गरज आहे म्हणून द्या. दूध वाढवणारच आहे आपण, त्याची अडचणच नाही. आता ह्याच्यानंतर काय होतो, दूध असतं जास्त, आपण डेअरीवर जातो, दुधाची 2-2 किटल्या घेऊन जातोय, पण म्हणावा असा दर मिळत नाही. कारण दुधाला फॅट बसत नाही, SNF बसत नाही. कवळं असतं दूध. आता एक कवळ्या दुधाचा रेटचा समस्या आहे, लक्षात घ्या. त्यामुळे रेट हा आपल्याला मॅनेज करायला लागतो. आणि हे का घडतं तर त्या जनावराच्या शरीरामध्ये ऊर्जा नाहीये. ऊर्जा असल्याशिवाय SNF बसणार नाही, फॅट बसणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे ही ऊर्जा द्यावी लागती. अमूलने एनर्जिया नावाची बॅग दिली आहे बघा. एनर्जिया नावच एनर्जिया दिलंय. याचं काम असं आहे, पहिल्या 15 दिवसामध्ये तुमची 10 पॉईंटनी फॅट वाढत. किती पॉईंटनी?
10 पॉईंट फॅट आणि 5 पॉईंट एसन आहेत. ज्याची 5.5 लागते तो 6.5 येईल, ज्याची 2.5 लागते तो 3.5 येईल. आपली डेअरीवाले आपल्या नावाने बोंबलणार नाहीत. बोंबलतात का? आणूच नको म्हणतात, तू कुठं बी घाल. मग आपण थोडंसं डोकं लावतोय, गायमध्ये म्हैस टाकतोय, काहीतरी करून आणून देतोय. खरं आहे का? कुठे पहिल्यांदा वेलेल्या जनावराला 100% एनर्जी द्या, 5 किलो द्या, 900 रुपयाची. लिटर मागं 6 रुपये वाढणार आहेत. लिटर मागं 6 रुपये वाढणार आहेत. 5 किलोची बॅग आहे. हा बाळांची विडा आहे, लक्षात घ्या. एखाद्या महिलेला जसं आपण डिंक लाडू असतात, खारीक खोबरं असतं, सगळं जे काय देतो हे 2च आयटम द्यायचे, तिसरा द्यायची गरज नाही, लक्षात घ्या. त्याच्यानंतर दूध जास्त देणाऱ्या जनावरांमध्ये मास्टायटिस नावाचा आजार होतो का? कुणाकडे झालाच नाही असं कोण आहे का? 1 2 3 4 हे मागचे हात खरे खरे पाहिजे आहेत. एक 200 मध्ये 10 लोक आहेत बघा. म्हणजे 10 लोकांमध्ये फक्त मास्टायटिस झालेला नाही. उरलेल्यांकडे काही जनावर पण नसतील. मलाही थोडासा आकडा चुकत असेल माझा. काही बिन जनावरांची पण मालक येतील, का डेअरीवाले असतील, व्यावसायिक असतील. मास्टायटिस हा आजार असा विचित्र आहे, जनावराला एकदा झाला तर लाख रुपयाच्या म्हशीची किंमत किती होती? 20,000. कटिंगचा रेट होतो, कटिंगचा. सोपं सांगायचं तर कटिंगला जे रेटने जाणार तेच तुमचे पैसे. मग मास्टायटिस केवढ्याला पडतो आपल्याला? 50,000च्या पुढं पडतो एक मास्टायटिस झाला. आणि मानसिकता खराब होती ती वेगळी. शेतकरी वर्षभर उपजाऊ होत नाही. 50,000 जाणं हा वेगळा भाग आहे. ऊसाच्या बिलातनं 50 कमी आले काय वाटत नाही, पण दुधाच्या बिलातले 50 गेल्यावर कसं होईल? तेवढं येतच नाही म्हणून बिल आम्हाला कधी. त्यामुळं मास्टायटिस हा निश्चितपणे होणार आहे, त्याची वाट बघू नका. मास्टायटिस हा निश्चितपणे होणार आहे, त्याची वाट बघू नका. मास्टायटिस हा रोखू शकतो आपण, रोखू शकतो. झाल्यानंतर त्याच्यावर इलाज करत असताना त्रास होतो. मास्टायटिस होऊच नये म्हणून वेल्या किंवा विण्यापूर्वी ज्यावेळेला दूध गळत असतं, विण्यापूर्वी बऱ्याच जनावरांची कास जास्त तयार होती, दूध गळायला चालू होतं. त्या कालावधीमध्ये तुम्ही या 4 पुड्या आहेत बघा, हे पाकिट फक्त 200 रुपयाला आहे. या 4च पुड्या आहेत. एक पोळी पाव किलो गुळाबरोबर जर खायला दिली सलग 4 दिवस तुम्ही, मास्टायटिस होत नाही, होतच नाही. 50,000च्या जनावराचा इन्शुरन्स झाला 200 रुपयात. आणि ज्यांच्याकडे मास्टायटिस झालाय ऑलरेडी त्यांनी जास्तीत जास्त पुड्या देण्याचा प्रयत्न करा. 2 पाकिटं द्या, 3 पाकिटं द्या. लवकर बरा होतो. ट्रीटमेंट चालू ठेवायची डॉक्टरची, पण हे पण सायमल्टेनियस द्यायला चालू करायचं. लवकरात लवकर बरं होतं. ही मास्टायटिसची गरज आहे, लक्षात घ्या. आता हे झालं सगळं. ह्याच्यानंतर काय होतो? आपण 4 महिने दूध पिळलं, म्हैस असेल गाय असेल, बऱ्याच लोकांकडे अडचण येते की माझावर येत नाही. खरं आहे का? माझावर येत नाही, आणि माझावर आली तर लागत नाही. या आमची जन्मजात अडचणी म्हणावं, यातनं काय आम्ही बाहेर निघाणार. जी माझावर येतात ती लागत नाहीत, आणि जे लागतात ती माघारी उलटतात. आता तुम्हाला आवर्जून सांगतो, जुनी माणसं आहेत बरीचशी आज आपल्याकडं. जुन्या काळामध्ये म्हशी ओरडून मात सांगायची. खरे गाव ओरडायच्या म्हशी. लोकांना बघायला जायची गरज नसायची, माझा आहे का नाही हे बघायला जायची गरज नव्हती. आता अगदी आपल्याला शेपूट उचलून बघायला लागते माझा आहे का नाही. मोठी अडचण आहे. त्यामुळं म्हशी चांगल्या पद्धतीचं खाद्य, एक आमच्याकडे जास्त नाही, 1 वर्षभर जर तुम्ही अमूलची गोळी पेंट जर म्हशीला सातत्यपूर्ण दिली, म्हैस ओरडायला लागेल. काय लागेल? ओरडायला लागेल. ओरडून मात सांगेल. तुम्हाला सकाळ सकाळ ती ओरडायला लागली की तुम्ही लगेच फोन करायचा आणि डॉक्टरला ओरडून बोलवायचं, ये बाबा लावून टाक. आपल्याकडे बऱ्याचदा काय होतंय, माज आलेला कळत नाही, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आपण बघितलेलं असतं, आणि मग डॉक्टर लावायला येतो, माज गेल्यावर ते लावून जातो. ही मोठी अडचण. त्यामुळे निसर्गाने त्याला व्यवस्था दिली ओरडायची, पण ती ओरडती कधी? ज्यावेळेला तिला सहन होत नाही त्यावेळेला. तेवढी ऊर्जा तिच्या शरीरामध्ये तयारच नाही आता होत, लक्षात घ्या. याच्या आधी होत होती, आता तेवढी तयार होत नाही, त्यामुळे ती ओरडत नाही. त्यामुळे म्हैस जर माझावर येत नसेल, गाय जर माझावर येत नसेल, तर तिला आवर्जून खाद्य थोडंसं किलोभर वाढवा.
किलोभर खाद्य वाढवा. खाद्य वाढवलं की ऑटोमॅटिक ऊर्जा वाढते, ऊर्जा वाढली की माझावर येते. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, माझावरती पण लागत नाही. माझावरती पण लागत नाही, ही तर आमची समस्याच आहे म्हणून. किती लोकांचं 6 वेळा लावल्या, 8 वेळा लावल्या. माझ्याकडे रेकॉर्ड येतं बऱ्याचदा. विक्रमी किती येतं, 10 पेक्षा जास्त कोण आहे का? 10 वेळा म्हैस लावली किंवा गाय लावली. तुमचा सत्कार करणार नाही आम्ही, त्यामुळे हात काय वर करा. पहिल्या माझाला किंवा पहिल्यांदा लावल्यावर लागतं असं कोण आहे का? 1 2 3 4 5 यांचे नंबर घ्या तोडकर साहेब, बघा तपसून परत एकदा. आवर्जून सांगतो, म्हैस असू द्या, गाय असू द्या, खरंच लागत का नसती, कुठंतरी काहीतरी कमी पडत असतं. म्हणजे काय कमी पडतंय ते शोधत बसू नका. आम्ही त्याच्यावर 22 वर्ष घालवलेत आणि आम्ही एक छोटी डबी आणली. आता योगायोगानं ती डबी इथं नाही आहे आपल्याकडे. एवढी छोटीच डबी आहे, फर्टिबूस्ट नावाची. त्याच्यामध्ये गोळ्या असतात. एक 5 ग्रॅमची एक गोळी आहे, पेपरमेटच्या गोळीसारखी गोळी. त्या 2 गोळ्या द्यायच्या, 21 दिवस सलग द्यायच्या. 100% गाय असेल, म्हैस असेल, माझावर येते पण लागत नाही. अडचण 100% संपते. 100% लागते. एका डोस 21 दिवसाचा एक डोस आहे. एका डोसमध्ये नाही लागली, बऱ्याच लागतात एका डोसमध्ये, पण क्वचित काही जनावर नाही लागत, दुसरा डोस द्यायचा. आवर्जून द्या, 100% लागेल, अडचण येणार नाही. आता मूळ आपला धंद्याचा विषय, दुधाचा विषय. दुधामध्ये बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की आमचा खाद्याचा खर्च, डेअरीने खाद्याचे पैसे कट केले, वाड्याचे पैसे दिले की हातात काय शिल्लक राहत नाही. हे असं का घडतं याचा विचार केला का कधी? जनावरांचं खाद्य नेमकं कोणतं याचा आपण कधी विचार केलाय का? आपण आपल्याकडे उपलब्ध असणारा सगळ्यात तळाचा माल खायला घालतोय. लक्षात घ्या, शेंगदाण्याचं तेल काढतोय आपण आणि मग शेंगपेंड खायला घालतोय. तरी सुद्धा शेंगपेंड सगळ्यात चांगली, वासरांसाठी सगळ्यात चांगली, जनावरांसाठी सगळ्यात चांगली. सरकीच्या कापसाच्या बीचं तेल काढायचं, मग उरलेली पेंड, ती सरकी पेंड, ती आपण जनावराला खायला घालणार. गव्हाचा मैदा काढणार, गव्हाचा रवा काढणार, शिल्लक राहिला तो भुस्सा, तो आपण खायला घालणार. ताकदीचं खायला घेतोय का आपण? नाही. आणि उत्पन्न कसं पाहिजे? दूध हे पूर्ण अन्न आहे. काय? पूर्ण अन्न आहे. पूर्ण अन्न तयार करायसाठी आम्ही काय घालतोय? अपूर्ण अन्न घालतोय. आपण जे देतोय त्यातनं सुद्धा जनावर चांगलंच देते का नाही देत? दूध चांगलं आहे का नाही? मग त्याला चांगलं दिलं पाहिजे का? दिलं पाहिजे. पण आपल्या मेंदूत एक सॉफ्टवेअर आहे. 1000 रुपयाचं पोतं मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी जरा बरं वाटत होतं. त्यावेळेला 1000 रुपये सरासरी होतं. चांगला वापरणारा म्हणायचा मी 1200चं वापरतो, आणि चांगला वापरणारा म्हणायचा मी 1300चं वापरतो. मागच्या 2 वर्षामध्ये रेट वाढलेत खाद्याचे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चढ उतार आले तर खाद्यांचे रेट वाढलेत. आपण काय करायला लागलो? ते बाबा लफडच नको, आपलं सगळं मिक्स करून घाल. थोडा गव्हाचा भुसा दे, हरभरा चून दे, मका चून दे, चरकी दे, आणि थोडी उगाच तोंडी लावा इतकी गोळी दे. भातात लोणचं घेतो का नाही आपण, तेवढी गोळी घालायची. जनावराला आवडते. बारीक पोराला चॉकलेट कसं देतो आपण, तसे आपण गोळीचं पोतं देतो. आता ह्याने होतं काय? ह्या गोष्टीमुळे होतं काय? तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. गहू भुस्सा व्यापाऱ्यांची गरज आहे विकणं. गव्हाच्या मिलमधनं मैदा तयार झाला तो व्यापारी विकतोय, रवा तयार झाला तो व्यापारी विकतोय. भुस्सा विकायचा कुणी? त्याच व्यापाऱ्याकडे देतात. 16 रुपये 18 रुपयाचा गहू आहे, जवळपास 30-32 रुपयाचा मैदा असेल, 35 रुपयाच्या आसपास. त्याचा मैदा काढून घेतला, रवा काढून घेतला, शिल्लक राहिलं 4 रुपये 5 रुपयाचा माल शिल्लक राहतो. पण तो आपण जवळपास डबल रेटनी खायला घेतो, खरेदी करतो. गहू भुस्स्याचा खर्च न परवडण्याजोगा आहे. उत्पादन खर्चाचा आणि त्याच्या किमतीचा काडी मात्र संबंध जुळत नाही, ही बाब लक्षात घ्या.
हे राईस मिलवाले किंवा गव्हाचे मिलवाले तुम्हाला येऊन सांगणार नाहीत की साहेब आमचं उत्पादन खर्च 100 किलोचा 400 रुपये आणि मग तुम्ही आमचं 50 किलो तुम्ही 700 रुपयांनी घेऊ नका, असं ते येऊन सांगणार नाहीत. तुम्ही सोपा विचार करा. मैदा बाहेर गेला गावातनं, रवा बाहेर गेला, डबल रेटने विकला गावाच्या पेक्षा. खरं आहे का कुठे? पैसे कव्हर झाले, शिल्लक राहिलं टरफल. खाणार कोण? जनावर. द्यायचं कोणाला? शेतकऱ्याला. कारण हा कायमस्वरूपीचा ग्राहक आहे. जे खपत नाही ते आम्ही घेतो. जे कुठं जगाच्या बाजारपेठेत कुणी घेणार नाही तो माल सगळा आमच्याकडे घेतला जातो. आपल्या कपाळावर लिहिले. आम्ही कशालाच नाही म्हणत नाही. त्याच्यामुळे आम्हालाही कुणी होय म्हणत नाही. ही अडचण आपली लक्षात घ्या. त्यामुळं गहू भुस्सा बंद करा. बंद. झिरो घालतोय त्याला अडचण आहे. आता काय घालायचं? सरकी पेंट घालायची का नाही घालायची? सरकी जर बंद केली तर फॅट बसेल का? नाही बसणार. जुनी माणसं तर म्हणतात सरकी म्हणजे विषयच नाही. एक वेळ म्हैस सोडून देऊ पण सरकी सोडणार नाही. सरकी पेंट ही अडचणीची आहे. कधी? तिचं प्रमाण वाढलं की अडचणीचं. कुठली खाद्य जास्त प्रमाणात जातं त्यावेळेला अडचणीचे लक्षात घ्या. सरकी पेंटीचं वैशिष्ट्य काय? फॅट बसती. आता दुसरी अडचण काय? फॅट बसती ठीक आहे, फायदा झाला. पण सरकीमध्ये गॉसिफॉल नावाचा एक घटक आहे. गॉसिफॉल इंग्लिश नाव आहे, लक्षात ठेवता आलं तर ठेवा, डॉक्टरला विचारा येणाऱ्या. गॉसिफॉल नावाचा घटक आहे. हा घटक काय करतो? जनावरांच्या पिशवीवरती थर तयार करतो. आणि हा थर असा आहे की ती तुमची प्रेग्नन्सी होऊन देत नाही. होऊन देत नाही. जी जुनी माणसं आहेत फक्त सरकी एके सरकी, भुस्सा एके भुस्सा, भरडा एके भरडा, जनावरं लागत नाही. खरंय खोटंय? जास्त प्रमाणात जात लागत नाही. कमी प्रमाणात द्यायची. पण आम्ही तर अगदी आवर्जून सांगतो द्यायचीच गरज ठेवली नाही. सरकीचं 50 किलोचं पोतं, सरकीचं 50 किलोचं पोतं 70 लिटर दूध देतं. तुम्ही म्हणता पोतं कधी दूध द्यायला लागले? ते म्हशीत टाकल्यानंतर 70 लिटर दूध देतं. 50 किलोचं पोतं 70 लिटर दूध देतं. आणि अगदी आवर्जून सांगतो तुम्हाला, म्हशीचं पोतं जे आपलं बफेलो स्पेशल, बघा हे बॅग आहे, म्हशीचा फोटो येतो त्याच्यावरती, दुकानात तुम्हाला दिसेल. हे म्हशीचं 50 किलोचं पोतं 100 लिटर दूध देणार. म्हणजे देणार किती लिटर? 100 लिटर दूध देणार. 7.5 फॅटचं दूध देणार. किती? 7.5 फॅटचं. 7.5 फॅटला रेट काय हो गोकुळ जिल्हा दूध संघाचा? आहे का कोण डेअरी चेअरमन? 49 70. हे बघा असा रेट माहित पाहिजे. हा म्हणायचं 100% शेतकरी. 49 नाही सांगितले, 49.70 सांगितले. टाळ्या वाजवा त्या माणसासाठी. आपल्याला तर अख्खं बिल किती आलं माहित नाही. मागच्या आठवड्याचं बिल किती होतं? 2200 रुपये होते का 4200 होते काय माहित नाही. 49.70. आणखीन काय रेट द्यायचा साहेब? 1 लिटरला 49.70 म्हणजे 50 रुपयाचं दर आहे 7.5 फॅटला. हे पोतं 100% 7.5 फॅट तुम्हाला देणार आहे. 50 रुपये लिटर तुम्ही म्हशीच्या दुधाचे पैसे घ्यायचे. 50 लिटरचे साधारणपणे 50 रुपये लिटरने पैसे घ्यायचे. आता तुम्ही सरकी आणि ही बफेलो शेजारी ठेवली बॅग, तुमच्या लक्षात येईल 30 लिटर दूध कमी निघतं सरकीने. किती लिटर? 30. आता 2000 रुपये झाली होती तेव्हा मला सांगायचीच गरज नव्हती राहिली सरकी नका घालू. तुम्ही ऑटोमॅटिक जाग्यावाला होता. सगळी गेली होती ना 2000. आता सुद्धा सरकी काही कमी नाही, थोडी आता मागच्या महिन्यात उतरली. त्यामुळे सरकी हा अडचणीचा विषय. लागत नाहीत जनावर हे तर ठरलंच, पण दूध सुद्धा कमी येते लक्षात घ्या. बऱ्याच ठिकाणी आम्हाला म्हणजे अगदी कबनूरकर म्हणून इथं कागल तालुक्यात तुमचं नामवंत गोठा आहे, त्यांचं शंतनू कबनूरकर म्हणून एक मुलगा आहे, त्याचा युट्यूबला व्हिडिओ आहे, ऑनलाईन व्हिडिओ आहे बघा आपला. तुम्ही कधी तुम्ही ते युट्यूबला विचारा, तुमच्या डीलरच्या माध्यमातून चौकशी करा. अगदी जास्त नाही सांगत, 150 लिटरमध्ये 70 लिटर दूध वाढलं होतं म्हशीमध्ये. किती लिटरमध्ये? 150 लिटरमध्ये 70 लिटर दूध वाढलं होतं. आणि हे मी सांगत नाही, ते सांगतात त्यांच्या तोंडाने. मला इथं काही रिझल्ट सांगायचे नाही. आपली गरज काय समजून घ्या. म्हशीमध्ये ह्या पोत्याने 40% दूध वाढणारे. 10 लिटरची म्हैस 14 लिटरवर जाणार आहे. 1 लिटर
दूध देण्यासाठी म्हशीचं 500 ग्रॅम खाद्य लागणार आहे. किती ग्रॅम? 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो, लक्षात घ्या. आता हे अर्धा किलो खाद्य दिलं तर 1 लिटर दूध निघलं. खाद्य आहे 16 रुपयाचं, दूध आहे 50 रुपयाचं. तोट्याचं आहे का काय? 16 रुपयाचं खाद्य, दूध 50, तर तोट्याचं आहे का? नाही तोट्याचं. का तोट्याचं आहे? इतर खर्च आहे की म्हणावं साहेब? काय खाद्यावर दूध निघतंय म्हणावं? बोला की बिंदास. जास्तीत जास्त 1 लिटरसाठी इतर खर्च येतो आपल्याला 6 रुपये. किती येतो? 6 रुपये. 16 अधिक 6 बरोबर 22. 22 रुपयात 50 रुपये मिळाले. रोज पैसे डबल झाले. कुठल्या बँकेत होत्यात का हो? गोठ्यात पैसे रोज डबल होत्यात? देतात. ते सांगतो कधी देतात, कसे नाही देत ते बी सांगतो तुम्हाला. देणार, तुम्ही काळजी करू नका. डेअरीवाला हा तुमचा शत्रू नाही, तुमची त्याच्या उलट उचल नसावी. तुम्ही क्लिअर असला ना की तो तुमचा दोस्त. तुम्ही जर कर्ज त्याच्याकडनं घेतला असेल तर तुम्ही त्याचा ग्राहक आहे, लक्षात घ्या. तुम्ही हप्ते फेडलेच पाहिजे. व्यवसाय हा स्वतःच्या पैशाने करायचा. आणि ज्याच्या स्वतःच्या पैशाचे गायी आहेत, म्हशी आहेत, तो बांधील नाही कोणाला दूध घालायला, लक्षात घ्या. एका गावात आता 4-4 नाही, 5-5 नाही, 10-10 डेअरी आहेत काय काय ठिकाणी. एक तर चांगला असेल का नाही? मी म्हणत नाही सगळी चांगली आहेत, एक चांगला असेल. आपण क्लिअर असलं ना दुनियेत अडचण नाही. माझं 65 रुपये लिटरने दूध जातं. किती रुपये? 65 लिटर. माझं 800 लिटर म्हशीचं दूध आहे रोजचं. 800 लिटर रोजचं दूध आहे. एक 5-25 लिटर प्लस मायनस होतो. 8.5 8-2 फॅट असते, 10 पासून. नामवंत मिठाईवाले पुण्यातले दूध मागून घरी येऊन गाडी घेऊन जाते. हे नाही कारण सांगायचं. आमच्याकडे कारण चालत नाही, लक्षात. डेअरीवाले देत नाही. आपण क्लिअर पाहिजे. डेअरीवाल्यांचे बाप देणार आणून पैसे, तुमच्या दारात पैसे देणार. तुम्ही 7.5 फॅटचं दूध घाला फक्त, 100% पैसे देणार. काय आहे, सगळ्यांना सगळ्यांची गरज आहे. फक्त आपण क्लिअर पाहिजे त्याच्या जागेवर. आता आवर्जून सांगतो, म्हशीमध्ये हे चर्चा झाली आपली. 16 रुपयात जर 50 किलोचं गणित तुमचं बसलं, आज 30 लिटर तुमच्या सरकीपेक्षा जास्त दूध निघलं. 50 गुणले 30, 1500 रुपये. पोत्याचे पैसे बाहेर निघाले का? 1600 रुपयाला पोतं झालं समजा. पोत्याचे पूर्ण पैसे बाहेर निघतात. याचा अनुभव तुम्हाला 100% येईल. ज्यावेळेला तुम्ही वापरायला लागाल निश्चितपणे अनुभव येईल. आता हे देत असताना म्हशी म्हणजे कसा आहेत माहिती आहे का? म्हशी म्हणजे सगळ्यात जड बुद्धीचं जनावर आहे, लक्षात घ्या. आपल्याला असं वाटतं याला बुद्धीच नाही. पण तुम्ही पोतं बदललं, खातं का होते? अजिबात खाणार नाही. तुला काय करायचं ते कर, मी खात नसते मला. असं का होतं? निसर्गाने त्या जीवाच्या मेंदूमध्ये बुद्धी दिलेली आहे. त्याला जवळपास 12,000 चवींचं ज्ञान आहे. 12,000 चवी कळतात जनावराला, लक्षात घ्या. माणसाला 2,500 चवी कळतात. आपल्याला 2,500 चवी कळतात, जनावराला 12,000 कळतात. का बरं हे? कारण आपल्याला बुद्धी पण दिली जोडून. ही जनावरं ज्या वेळेला रानोमाळ फिरत होती, कोणतं औषध विषारी आहे, काय काय खायचं काय नाही खायचं हे त्यांना माहीत असण्यासाठी जनावराला बुद्धी त्या पद्धतीची दिलेली आहे. त्यामुळे त्याला नवीन वास आला जे त्याच्या ओळखीचा नाही, खाणार नाही, बंदी, डायरेक्ट तोंड बाजूला काढते. आणि जुना वास ओळखीचा असल्यावर तुम्ही किती बी टाकाव ठेवत नाही. खरं आहे का? गाय असू द्या, म्हैस असू द्या. ही कारण आहे, लक्षात घ्या. कधीही जुनं पोतं पूर्णपणे संपल्यानंतर नवीन पोतं आणायचं नाही. जुनं शिल्लक असताना नवीन पोतं आणायचं. अन्यथा जनावर खाणार नाही, पचन होणार नाही, दूध कमी येणार आणि तुम्ही आमच्या नावाने बोंबालणार. त्यांना काय झालं, 2 तास आमचं डोकं खाल्लं तिथं, इथं म्हैस खाद्य काय ना. हेच होतं. अर्धा किलो वाढवायचं. किती किलो वाढवायचं आहे? अर्धा किलो रोज याप्रमाणे वाढवायचं. पहिलं संपलं तर दुसरा अर्धा वाढवायचं. एक 10-12 दिवसात खाद्याचं पोतं इकडचं तिकडं होतं. तरी सुद्धा काही जनावरं जरा तुमच्यासारखे असतात, मालकासारखे हट्टी असतात. ते म्हणतात आम्ही तरी पण खाणार नाही, अर्धा किलो टाकतोय, मला काही कळत नाही का? मग त्यावेळेला काय करायचं? मग रामबाण उपाय सांगतो तुम्हाला. रामाचा बाण एकदाच वापरायचा. रोज रोज तुम्हाला रामाचा बाण मिळणार नाही. त्यावेळेला स्वयंपाकघरात जायचं, स्वयंपाकाचं आपलं गोडे तेल घ्यायचं, हाताला चोळायचं, त्या म्हशीच्या नागपुडीला लावून टाकायचं. म्हशीच्या नागपुडीला तेल लावलं, त्याला वास कशाचा येतो? तेलाचा. तुम्ही मग खाली काही टाका, अजिबात अडचण नाही. चालू होत्यात.
पण हे पहिलं खाल्लं नाही तर करायचं, नाहीतर म्हैस तुम्हाला रोज तेल लावायला लावल. लक्षात ठेवा, रोज तेल लावायला लागेल. कधीतरी ठीक आहे, रोज म्हणलं की तुम्ही म्हणता हे वाढीव झालं का. ही खाद्य घालण्याची पद्धत आहे, हळूहळू बदलायचं. आणि ज्यांना असं वाटतं आमची जनावर दुधाला लय होतो पण देतच नाही, त्यांनी पहिलं कॅल्शियम चारणं, हे बाकीच्या गोष्टी सांगितल्या ते करणे. आणि आवर्जून सांगतो, हा मुद्दा खूप महत्त्वाचा. बरीच लोकांचं समस्या असते, साहेब म्हशीला 8 लिटर दूध आहे, खाद्य किती घालू मला काय कळा ना. पहिलं काय करा, पहिला भुस्सा बंद करा, दुसरं काळणा बंद करा, चुनी बंद करा, सरकी ठेवा. तोपर्यंत म्हशीचं खाद्य जे आहे आमचं, ती गोळी हळूहळू वाढवा. आणि सरकी आणि गोळी शिल्लक राहिली, फक्त 2च आयटम. व त्याच्यानंतर गोळी सकाळी अर्धा किलो वाढवायची, संध्याकाळी अर्धा किलो वाढवायची. असं 12 दिवस कायमस्वरूपी 1 किलो वाढवायचं. तुम्हाला 13व्या दिवशी 1 लिटर 100% किंवा त्याच्यापेक्षाही जास्त 2 लिटरच्या आसपास दूध वाढवून मिळते. कितव्या दिवशी ते शरीरात भिनायला लागतं ते खाद्य. 10 दिवस तरी कमीत कमी तुम्ही 1 किलो वाढवा, तुम्हाला 2 लिटर दूध वाढेल. म्हशीमध्ये 10 दिवस 1 किलो खाद्य वाढवा, गायीमध्ये 3 लिटर दूध वाढतं. हे किती वेळा वाढवायचं असं, जोपर्यंत दूध वाढते तोपर्यंत वाढवायचं. जोपर्यंत दूध वाढते तोपर्यंत वाढवायचं. बऱ्याचदा 3-3 वेळा 1-1 किलो खाद्य वाढवून सुद्धा दूध वाढलेलं असेल. काही काही ठिकाणी अशी परिस्थिती, जनावर 7-7, 8-8 लिटरनी सुद्धा दूध वाढलेली तुमच्या बसलेल्या लोकांमध्ये रिझल्ट येत. सांगतील लोक ते नंतर. एक वेळेला वाढलं 1 किलो असा विषय नाही. अर्धा किलो सकाळ, अर्धा किलो संध्याकाळ, 10 दिवस घालायचं. 12व्या-13व्या दिवशी 2 लिटर तरी दूध वाढलेलं दिसेल. आता हे 3 वेळा केलं तुम्ही. थांबायचं कधी, ज्या वेळेला खाद्य वाढवले दूध नाही वाढलं त्यावेळेला थांबायचं. ते त्या जनावरांची क्षमता आहे, लक्षात घ्या. त्याच्यापेक्षा जास्त दूध देणार ते नाहीये. त्यामुळं आवर्जून सांगतोय, फक्त मोजमाप हे डोक्यात ठेवू नका. एवढं घालू का तेवढं घालू हे डोक्यात ठेवू नका. तुम्ही वाढवलं की ते देते का. खाद्य वाढवलं 10 दिवस, त्यांनी 2 लिटर दूध वाढवून दिलं का, सोपा विषय. 10 किलो वाया जाईल, ह्याच्यापेक्षा वेगळं काय. वाया पण नाही जात, त्यात पोटात जातं, लक्षात घ्या. त्यामुळं गाईचं खाद्य, गाईला हे गाईचं खाद्य आहे. पलीकडचं केशरी बॅग, ही गाईचं चित्र दिलंय त्याच्यावरती. सुपरदान नावाचं खाद्य आहे. हे जर खाद्य दिलं 3-5-8-5, जी गाईची मूळ गरज आहे, 3-5 फॅट 8-5 SNF, ते खाद्य तुमच्या तालुक्यामध्ये 4-2, 4-3 फॅट. तोडकर साहेब किती देतो, 4-4.5, 4-2, 4-3 पर्यंत जाते. वाळवा तालुक्यामध्ये 3-8 पर्यंत येतं, कारण पूर्णच बागायत भाग आहे, सगळं वाढच असतं. त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जरा आकडे वर खाली असतात, पण किमान 4-0 पर्यंत फॅट लागणारे आणि 8-8 पर्यंत SNF लागणारे गाईचं खाद्य वापरलं तर. आणि म्हशीमध्ये गंमत अशी आमची, म्हशीचं खाद्य तुम्ही आमचं चालू केलं, आवर्जून सांगतो 10 पॉईंटनी फॅट वाढणार. 10 पॉईंटनी फॅट वाढणार. 6-0 असेल 7-0 होईल. पहिलं पोतं पोटात गेलं 10 पॉईंटनी फॅट वाढेल. दुसरं पोतं पोटात गेलं आणखी 5 पॉईंटनी फॅट वाढेल. 15 पॉईंटनी फॅट वाढली, जवळपास 8 ते 9 रुपयांनी रेट वाढला. आणि हे कायमस्वरूपी वाढलं. 2 दिवस वाढलं आणि परत बंद झाला असं नाही. 7 ते 8 रुपयांनी 100% रेट वाढेल. 50 रुपये इथं बसलेला प्रत्येक माणूस 50 रुपये रेट घेऊ शकतो. ही ताकद त्या बफेलोच्या बॅगमध्ये, म्हशीच्या बॅगमध्ये. गाईचं तुम्हाला कसंही आज 27-28 रुपये रेट 100% मिळणार आहे. गाईच्या खाद्यासाठी लागणार आपल्याला फक्त आणि फक्त 9 रुपये. 9 रुपयामध्ये गणित बसतं. पोत्याच्या किमती डोक्यात घेऊन जाऊ नका साहेब. 50 किलोच्या पोत्यातनं दूध किती निघतं आणि त्याची फॅट SNF किती हे मोजा. एक मापी गणित करू नका. आपलं होतंय कसं, 1000 रुपयाचं पोतं दूध देतंय 60 लिटर, फॅटच वासाना. SNFला तर म्हणतात तू येऊच नको डेरू. खरं आहे का नाही. आणि आपल्याला ते पोतं सुटत नाही, कारण ह्याने बागांना पुढचे घालवायचे किती पैसे. असं नाहीये, वरनं खाली आहे, खालनं वर जाऊ नका. खरं सांगायचं झालं तर म्हशीमध्ये तुम्हाला 7.5 ते 8 फॅट 100% मिळू शकते. गायीमध्ये तुम्हाला 4 ते 4.5 फॅट 100% मिळू शकते. SNFचा प्रॉब्लेम नाही. 50 रुपये दर तिकडं, इथं 30 रुपये दर, हा 100% मिळू शकतो. ही क्वालिटी अमूलने दिलेली आहे. आणि 9 रुपयात 30 रुपये मिळणार आहेत, 16 रुपयात 50 रुपये मिळणार आहेत. गाईमध्ये तुम्हाला 4 रुपये वायरणीचा इतर खर्च, 4 रुपये लिटर मागं, म्हशीला 6 रुपये खर्च. त्यामुळे पैसे किमान डबल होणार आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे हे व्यवस्थित वापरणं गरजेचं आहे.
आता इथून पुढे ती शेजारी एक कामधेनू नावाची बॅग दिसते बघा तुम्हाला, कामधेनू, देशी गाईचे फोटो आहे त्याच्यावरती, ही बॅग गोशाळा स्पेशल. ह्या बॅगमध्ये आता तुम्ही सगळे शेतकरी आहे, तुम्ही माझ्या घरातली माणसं आहे. काय होतं हो, आपण घरी दूध खायला ठेवतो म्हशीचं, त्याला निबार सरकी खायला घालतो, ते निबार सरकीने तिची निबार फॅट लागते, आणि ती 7.5-8च्या फॅटचं दूध आपण अर्धा लिटर 1 लिटर 3 पावशर का व्हायला खातोय, आणि त्यांनी मग माझ्यासारखं होते, 100-125 किलो वजन होते, नंतर पायरीचे 50,000 होण्याची शक्यता आहे. आता कुठंतरी लोकांना कळायला लागलं की आपण म्हशीचं दूध खाल्लं नाही पाहिजे, जर्सी गाईचं दूध पिलं नाही पाहिजे, त्यांनी डायबिटीज होतो, हे सगळं कळायला लागलं लोकांना. आता कनेरी मठात स्वामीजींनी बऱ्यापैकी मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यात तरी साक्षरता त्यांनी चालू केली त्या पद्धतीची. आता बऱ्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येक गावात जुन्या देशी गाय का होईना ठेवायची सवय परत लोकांनी चालू केली. ही देशी गाय खूप चांगली आहे, लक्षात घ्या, खूप चांगली आहे, खूप साऱ्या त्याचे फायदे आहेत. पण त्या देशी गायीला परत जर तुम्ही सरकी घातली, अडचण येते, लक्षात घ्या. सरकीचा परिणाम फक्त आणि फक्त जनावरावर होत नाही, सरकीपासून तयार होणारं दूध जर मातेला जात असेल तर तिच्यामध्ये सुद्धा वंधत्व येते. कुठलीही साखळी पुढं पुढं सरकत जाते, लक्षात ठेव. वंधत्व येतं, आणि वंधत्व हे वाईट आहे, ते मग गायीला असू द्या किंवा स्त्रीला असू द्या, चांगलं नाही. एखाद्याला मूळबाळ नसलं तर त्याच्या वेदना त्यालाच माहिती, ही बाब लक्षात घ्या. त्यामुळं कायमस्वरूपी लक्षात ठेवा, सरकीचं दूध घरी खाऊ नका. घरी खाण्यासाठी आवर्जून आता यांनी आवर्जून मला फॅटन एसने पाठवलं बघा. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, लिंगनूर, लिंगनूरचं बिल आहे, लिंगनूर तुम्हाला बर 4, 3 आणि 9 गायीमध्ये फॅट एसने पे बघा, 4, 3 आणि 9. आता म्हशीमध्ये मला वाटते ही म्हैस, ही गाय चांगली 7-0, 7-5, 7-5 आणि 9-8 आहे बघा. 7-5 आणि 9-8. 9-8ला आता इथं रेट बसला 49 रुपये 20 पैसे, आणि इथं बघा, इथं परिस्थिती काय आहे, 4, 3 आणि 9-0ला 30 रुपये 80 पैसे गायला रेट भेटला. 30 रुपये 80 पैसे गायला रेट भेटला. एक बिल आहे, तुमच्या जिल्हा दूध संघाचं बिल आहे. आणि मला वाटतं शेतकऱ्याचं नाव पण सांगायला काय हरकत नाही, संभाजी आबा शिंदे, लिंगनूरचे शेतकरी आहेत, अप्रतिम क्वालिटीचं दूध घालतायत. 50 रुपये म्हशीचं, 30 रुपये गायचं, ही पावती आपल्याकडे त्यांनी त्यांची पाठवली खिशातली काढून. ठीक आहे, हे असे शेतकरी तयार झाले पाहिजे, 50 रुपये म्हशीचे, 30 रुपये गायचे पैसे घेणारे. आता पावती माझ्याकडे ठेवली. तुम्हाला आवर्जून सांगायचंय मला एक महत्वाचा मुद्दा, अगदी महत्वाचा. मी विशेष काही सांगितलं नाही ह्या सगळ्यामध्ये. मी काय सांगितले, वासराचं खाद्य वासराला, गाभणचं खाद्य गाभणला, म्हशीचं खाद्य म्हशीला, गाईचं खाद्य गाईला. अवघड आहे का? पण हे का द्यायचं म्हणून मी हे सगळं सांगावं लागलं. नियम सोपा आहे. अडाणी माणूस सुद्धा गोठ्यात तिथं दुकानावर जाऊन काय म्हणला, हे मला म्हशीचंच पोतं दे बाबा, माझी म्हशी, गाभणचंच पोतं दे मला, गाभण आहे, वासराचंच पोतं दे, वासरू आहे. सोपं केलंय, अवघड नाही. आता इथून पुढं समस्या आहे. तुम्ही जे आल्या उत्तर दिलं मला, तो एक प्रश्न माझ्याकडनं राहिला. काय शिल्लक राहतो? शेण शिल्लक राहतं. आता का शेण शिल्लक राहतं सांगतो मी तुम्हाला. तुम्ही कष्टाला कुठेही कमी पडत नाही. दूध व्यवसाय हा पूर्णपणे कष्टाचा आहे. फार लहान पोराबाळांसहित, महिलांसहित सगळेच्या सगळे कष्ट करतात. कुटुंबातला कुठला असा माणूस नाही की ज्याचा गोठ्याला हात लागत नसेल, असं नाही. 100% कष्ट करतोय आपण. आता ह्या कष्टातनं मिळणारे पैसे का मिळत नाहीत, शेणात का पैसे जातात, हे नीट समजून घ्या. काय होतं, आपण रोजचा एका जनावरावरती जवळपास 250 रुपयाच्या आसपास खर्च करतोय. 250 रुपयाचा खर्च जर पचलं नाही, पाईपलाईन खालनं नदीतनं मोटर चालू केली, इकडं पाणी यायला पाहिजे पाईपाला, मध्ये लिकेज असेल तर पाणी येईल का? पचलं नाही, दूध येणार, पचलं नाही, तो माल जातो शेणातनं बाहेर.
पचत नाहीये. पचत नाही याची लक्षणं काय? शेण पातळ येणे. हाय गाव पातळ? कायमच पातळ आहे म्हणून आमच्याकडे. शेण भरून घ्यायला लागते अक्षरशः, अशी परिस्थिती. शेण पातळ येणे, शेणाचा वास येणे किंवा जनावराच्या तोंडाचा वास येणे, या 3 जर समस्या तुम्हाला दिसल्या, तुमचा तोटा चालू झाला. तोट्याची घंटा वाजली. शेण पातळ आलं, शेणाचा वास आला, तोंडाचा वास आला, आवर्जून पहिलं सोडा आणायचा. किराणाच्या दुकानात 1 किलोचं पाकिट मागायचं, 50 रुपये किलोमध्ये मिळतं. महाग नाहीये. सकाळी 50 ग्रॅम द्या किंवा संध्याकाळी 50 ग्रॅम द्या. सकाळ संध्याकाळ म्हणत नाही मी, 50 ग्रॅम जास्तीत जास्त द्यायचा. अडचण येणार नाही. 10, 12, 15 दिवसामध्ये शेण जागेवर यायला चालू होतं. ज्यांच्याकडे पूर्ण कायमस्वरूपी पातळ आहे, कायमस्वरूपी तोट्यात आहेत माणसं. छोटासा मुद्दा आहे पण समजून घेतला पाहिजे. जर तुमचं शेण सोड्याने सुधारलं नाही तर इथं रुमिसू नावाचा पुडा आहे. हा रुमिसू नावाचा पुडा आहे. इथं आहे असंच अवकुल सारखाच 1 किलोचा पुडा आहे. तो 120 रुपयाला पुडा आहे. हा वापरायचा. हा 50 ग्रॅमच वापरायचा. 100% शेण जागेवर येतं. पचनाची अडचण संपती. पचन जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत फायदा होत नाही. हे मुद्दे आम्ही 10-10 वर्ष गेल्यानंतर, गोठ्यात झोपल्यानंतर, रात्रीचा दिवस झाल्यानंतर आमच्या कानावर पडले नाहीत, आमच्या डोक्यात आलेत. लक्षात. हे मी डायरेक्ट सांगतोय तुम्हाला. त्यामुळे ते मनात ठेवा, डोक्यात ठेवू नका. कुठे ठेवा? मनात ठेवा. ह्या अडचणी सोडवण्याचे मुद्दे आहेत सगळे, फायदे देण्याचे मुद्दे आहेत सगळे. अजिबात डोक्यात ठेवू नका, मनात ठेवा. ही बाब लक्षात घ्या. त्याच्यानंतर जेवढी जास्त लाळ वाढते तेवढं जास्त दूध वाढतं. त्यासाठी चाटणवेळ दिलेली आहे अमूलने. लाळ वाढली की दूध वाढेल. 100% वापरा. आता ह्याच्यापेक्षा वेगळं काय? आता मी काय सांगितलं तुम्हाला 5 मिनिटात रिपीट करतो. वासराला आपण दूध पाजत नव्हतो काय? ह्याच्याही आधीपासून जाऊ आपण. चला, व्यावसायिक पद्धतीने दूध व्यवसाय केला पाहिजे, पारंपरिकने करायचा नाही. 10 जनावरांचा किमान दुभत्या गोठा पाहिजे तर तो व्यवसाय, अन्यथा व्यवसाय नाही. 50 लिटर म्हशीमध्ये दूध, 100 लिटर गाईमध्ये दूध. एका जनावराला 2 गुंठे वैरण. एका जनावराला 2 गुंठे वैरण. जनावरांना 4 वेळा पाणी पाजलंच पाहिजे. आपण पाणी पिताना त्याला पाजले का ह्याची आठवण झाली पाहिजे. तर त्या शेतकऱ्याला कुठंतरी स्वतःला चांगले दिवस येतील. त्याच्या पुढे आला तुम्ही, वासराला आपण दूध पाजत नाही. 200 लिटर दूध लागणार आहे, महाग आहे म्हणून पाजत नाही. 18 रुपये लिटरमध्ये दूध तयार करायची व्यवस्था दिलेली. अप्रतिम क्वालिटीचं दूध तयार होतं. 100 किलोचं वासरू होते 2 महिन्यात. 100 किलो तुम्हालाच विश्वास बसत नाही, हे आपलंच आहे. त्याला जनताचे औषध महिन्याच्या महिन्याला द्यायचे वासराला. गाभण जनावराला असेल, बाकी दुभत्या जनावरा असेल, 3 महिन्यांनी औषध द्यायचे. गाभणचं औषध वेगळं येतं, वासराचं औषध वेगळं येतं. आवर्जून सांगतो, तिथून पुढं वासराचं खाद्य वासराला दुधाचं खाद्य द्यायचं नाही. वासराचं खाद्य वासराला दिलं, 9व्या महिन्यात गायची पाडे माझा होईल, 16व्या महिन्यात म्हशीची रेडी माझा होईल. म्हशीच्या रेडीच्या बाबतीत गंमत लक्षात घ्या. 16 10 26, 26व्या महिन्याला दुधावर आली. आपण 36व्या महिन्यात माझा घालवत होतो. 26व्या महिन्यात दुधावर आली, तिच्या मागं 2 पाड्या पडल्या. एक आई आणि दुसरी लेक, दोन्ही दुधावर येत आणि 2 पाड्या शिल्लक आहेत खाली. सांभाळायला अडचण आहे का? मोठं पोरगं कामाला लागलं म्हणून 2 पोरं शिकवली. खरंय खोटं आहे? असंच असतं. तसं झालं पाहिजे. कमीत कमी कालावधीमध्ये ते दुधावर आलं पाहिजे. आता ह्याच्या पुढे गेला तुम्ही की गाभण काळामध्ये गाभणचं खाद्य, गाभण काळात गाभणचं खाद्य. गाभणचं पोतं दिलं, फक्त अर्ध्या तासात डिलिव्हरी, 3 तासाच्या आत वार पडेल. कितीही चांगल्या डॉक्टरला विचारा तुम्ही, कितीही तुमच्याकडे चांगला डॉक्टर असतो, त्याला म्हणा दुधाचं खाद्य गाभणला देऊ का साहेब, तो नकार होत असतो. 100% म्हणणार आहे. त्यामुळे आवर्जून गाभणचं खाद्य गाभणला द्या. जी जनावर तुम्ही बाहेरनं बाजारातनं विकत आणताय त्या जनावराला तो ॲनोमिन नावाचा पुडा द्या. आमचा ॲनोमिनचा पुडा दिला, शेवटचे 20 दिवस सकाळी 50 ग्रॅम, संध्याकाळी 50 ग्रॅम, 100% अर्ध्या तासात डिलिव्हरी, 3 तासाच्या आत वार पडलेली असते. तिथनं पुढं मागच्या वेळेत तुम्ही कॅल्शियम काढून टाकले, त्याच्यानंतर गर्भ वाढवलाय, त्याच्यानंतर तो वाढलेला गर्भ प्रसूतीतनं बाहेर आलाय. ह्या काळामध्ये जनावरांच्या शरीरातलं कॅल्शियम असेल, ऊर्जा असेल, संपलेली आहे. हे देणं आपलं काम आहे.
त्यासाठी कॅल्शियम 5 लिटर द्यायचे, 5 लिटर कॅल्शियम दिलं तर 200 लिटर दूध वाढेल. एनर्जी 5 किलो द्यायची, फॅट एसएनएफ बसणारे, प्रत्येक लिटर दुधाचा किमान तुमच्या 7 ते 8 रुपये रेट वाढणारे. 800 दुने 1600, 1700 रुपये खर्चामध्ये किमान 20,000चं उत्पन्न वाढणारे. त्याच्यानंतर मास्टायटिस झाला की जनावर आपण तोट्यात गेलो 50,000ला. होऊच नये म्हणून वेल्या सलग 4 दिवस 250 ग्रॅम गुळाबरोबर एक पुडी देऊन टाकायची. 200 रुपयात मास्टायटिस होत नाही. लक्षात घ्या. कोरोना झाल्यानंतर माझं वैयक्तिक मी 75,000 रुपये बिल भरले. तुम्ही आपली सरकारमान्य लस घेऊन मोकळे झाला का नाही? झाला का कोरोना? लस घेतल्याचा फायदा आहे. तसं ते मास्टायटिसचं औषध आधी द्या, नंतर खर्च करायचा त्रास होणार नाही. तिथून पुढे तुम्ही आला म्हशीला. सगळ्यात मोठा मुद्दा मी सांगायचा ठेवला आहे. म्हणलं जे मावळे आहेत आमचे थोपटे साहेब म्हणायचे, ज्यांनी महानंद डेअरी चालू केली, गेले ते कावळे राहिले ते मावळे. आता जे झोपेत आहेत ते कोण आहेत? ते कावळे आहेत. आणि जागे आहेत ते मावळे आहेत. लक्षात घ्या. कारण रोज लोक थोडीशी पेंगायला येतात. मला अनुभव आहे. कारण आपण शाळेमध्ये पाऊण तासाचाच तास घेतलाय. पाऊण तास झाला माझा कधीच. तुम्ही सांगताय म्हणून आम्ही ऐकतोय. आता जागे म्हणून ऐका. मोठा मुद्दा मी सांगायचा ठेवला. म्हशीमध्ये सगळ्यात मोठी समस्या होती म्हशीचा भाकड काळ. आज मला वाटतं तोडकर साहेबांकडे बरीच उदाहरणं आहेत. पण म्हशीचं जर आमचं पोतं सुरुवातीपासून असेल, आवर्जून सांगतो, याच्यावरती कुरियन साहेबांनी काम केलं. 1980 साली काम केलंय. सुरुवातीपासून जर म्हशीचं खाद्य दिलं तर 3ऱ्या ते 4थ्या माजाला म्हैस तर लागेल. पण माजानंतर लागल्यानंतर तिथून पुढे 8 महिने म्हैस दूध देईल. किती महिने? 8 महिने दूध देईल. ही 8 महिने दूध देणारी म्हैस मिळती का? क्वचित कुणाकडे तरी येईल, तिला नजर लागते लोकांची. ह्याचं सारखंच दूध येते बाबा, आमचं तर काही आहे ना. 100% 8 महिने म्हैस दूध देईल. 2 लिटर, अर्धा लिटर आणि पाव लिटर हा विषय डोक्यातने काढून टाका. किती वाढवायचे तुम्ही ठरवा. म्हशीने जर 8 लिटर दूध दिलं, 16व्या महिन्यात माझावर आली, तर मला वाटतं कोल्हापूर जिल्हा दूध 3 पटीने वाढेल दरवर्षी. हे इम्प्लिमेंट केलं तर का नाही वाढायचं? 100% वाढेल. कारण कष्टाला माणसं आपली कमी नाहीत, खंबीर आहेत माणसं, हालत नाहीत. एक माणूस 2-2 केंड सहज घेऊन जाऊ शकतो डेअरीवर. पण हे नियोजन बसलं पाहिजे. 100% बसेल. तुम्ही पोतं चालू करा. नाही झालं तर आम्हाला फोन करा. मी प्रत्येक पॅम्पलेटवर माझा स्वतःचा नंबर टाकला, लोकांचा टाकलेला नाही. कारण मी जबाबदारी, मी इथं बोलतो. 100% 8 महिने म्हैस दूध देईल. ही पूर्ण जबाबदारी अमूल खात्रीशीर तुम्हाला देते. फक्त लिटरला 500 ग्रॅमनी तुम्ही खाद्य वापरा. आपण 4 महिने पगार नाही आपल्याला. लक्षात घ्या. बिनपगारी माणूस येड्यावानी करतो का नाही? 6 महिने पगार आणि 6 महिने घरी, त्याचा प्रपंच उकिरड्याची वाईट परिस्थिती. तसंच आहे. तिला जर 6 महिने जर तिचं दूध नसेल तर तुम्ही तिच्याकडे बघायचं बंदच करताय 15 दिवसात. ती बघ बाया तुझं, तू बघू नंतर. आता तुझ्याकडे काय आता बघत नाही. हा मुद्दा खूप महत्त्वाचा. त्यामुळं बफेलो म्हशीचं खाद्य म्हशीला द्या. गाईच्या मध्ये 2 पोती आहेत आमची, एक पॉवरदान, एक सुपरदान. पॉवरदान पोतं तुमच्या भागामध्ये जबरदस्त चालणार आहे. इथं जे काय बाकीच्या कंपन्या ज्या स्थिर झाल्यात सगळ्या, त्यांच्याकडे आम्ही सगळ्यांकडे व्यवस्थित नियोजन करून बघितले. ते पोतं मी इथं देऊन टाकले. इथं खाली पळायला लागले. अजिबात अडचण नाही. दूध वाढल्यात लोकांची, फॅट वाढल्यात, एसएनएफ वाढले, सगळं काम चालूच, अडचण नाही. तरी सुद्धा माझं सांगणं आहे की पॉवरदानपेक्षा सुपरदान चांगलं आहे. 100 रुपयाच्या फरकाने महाग आहे. सुपरदान वापरा. गाईला कधीही त्रास होणार नाही. अप्रतिम क्वालिटीचं पोतं आहे. ठीक आहे. गाईमध्ये 2 पोती, म्हशीमध्ये 1च पोतं. ही पोती झाली. तुम्हाला आवर्जून सांगतोय मी, आता कॅल्शियमच्या अडचणी संपल्या, फॅट एसएनएफ वाढायच्या अडचणी संपली, मास्टायटिस तुमचा विषय संपला, म्हशीचा भाकड काळ संपला, म्हैस लागायची अडचण होती संपली, जनावराला अन्न पचायची अडचण होती संपली, वासराला दूध पाजायची अडचण होती संपली. आता अडचण शिल्लक कुठली राहिली? बघा बरं, जरा शोधा. कुठली तांत्रिक अडचण आहे का कुठली शिल्लक जी आपल्या डोक्याबाहेर अशी आहे का शिल्लक? मी तासभर बोलतोय तुमच्याशी, पण एक अडचण सांगा मला तुम्ही जी शिल्लक आहे का? बोला. चारा किती द्यायचा हा नियोजनाचा भाग.
चाऱ्यामध्ये कसं आहे, जनावर तुमचं खाईल, जास्तीत जास्त देता येईल तितकं खाईल, पण चाऱ्यामध्ये दोन प्रकार, ओला आणि वाळका. सोपं सांगतो, ते वैज्ञानिक दृष्ट्या सांगायला अडचणीच. ओला चारा 2 पाटे टाकायचा, वाळकी 1 पाटी टाकायची, आणि वाळक्या चाऱ्यावरती थोडासा मिठाचा हात मारायचा आणि जनावराचा पोटाचा अंदाज घ्यायचा. टाकताना तुम्ही 4 पाटे टाकून बघा, 5वी वाढवायची का नाही ठरवा. ज्या वेळेला ते थोडंसं शिल्लक ठेवायला लागलं त्यावेळेला थोडंसं थांबायचं. प्रत्येक जनावराचा तुम्ही किलोत अंदाज घ्यायला गेला तर त्या अडचणीचं. मी समजा इथं 25 किलो सांगितलं आणि एखाद्याची 4 लिटरची म्हैस असली तर अडचणीची. त्यामुळे ठोकताळे येथे तुम्ही टप्प्याटप्प्याने वाढवायचं की टप्प्याटप्प्याने कमी करायचं, पण त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन देताना 2 पाट्या ओले 1 पाटी वाळकी. आता हे सगळं सांगत असताना मला आतून काय वाटतं साहेब सांगा, तुम्हाला खरं सांगा, आतून मला एक वाटतं की कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांनी कधीही स्थलांतरित होऊ नये. ज्याचं त्यांनी चांगल्या पद्धतीचं घर गावाला बांधावं, 100-200 टन ऊस विकावा, 200 लिटरचा गोठा करावा, एखादं पॉली हाऊस करावं आणि एखादी चांगली स्कॉर्पिओ गाडी घेऊन फिरावं. कारण तुमच्याकडे ती ताकद आहे. मी बार्शीमध्ये, उस्मानाबादमध्ये बोलू शकत नाही, कोकणामध्ये मी बोलू शकत नाही. लक्षात, तुमच्या निसर्गाने तुम्हाला बरीचशी ताकद दिलेली, तुमच्या वैरणीला ताकद आहे. लक्षात, तुमच्या जिल्हा दूध संघाला ताकद आहे. आज ही ताकद तुमच्याकडे आहे, ती वापरली पाहिजे. लक्षात, कोणतंही नियोजन जोपर्यंत अंमलबजावणीला येत नाही तोपर्यंत त्याची मजा येत नाही. मग आज आपण सगळं नियोजन केलंय. लक्षात घ्या, नियोजन केलंय. तो जो कागद आहे तिथं चक्र आहे, तुम्हाला आता मी जाताना देणार आहे, सगळ्यांकडे एक एक देणार आहे. त्याच्या मागच्या बाजूला प्रत्येक वस्तू, आता मी जे काय सांगितलं ते सगळं, पहिली अवस्था कोणती, दुसरी अवस्था कोणती, तिसरी अवस्था कोणती, सगळं. म्हणजे पहिली अवस्था अगदी वासराच्या जन्मापासून गर्भाची खात्री होईपर्यंत द्यायचा आहार 3 प्रोडक्ट आहेत. त्यानंतर विण्यापूर्वी द्यायचा आहार 2 प्रोडक्ट आहेत. त्याच्यानंतर विल्यानंतर तात्काळ द्यायचा आहार 4 प्रोडक्ट आहेत. त्यानंतर व्यावसायिक दूध उत्पादनासाठी 4 प्रोडक्ट आहेत. त्याच्यानंतर खाली पारंपरिक दूध उत्पादनासाठी 4 प्रोडक्ट आहेत. आणि पशुधनाच्या आरोग्यास गरजेचे अन्नद्रव्य पुरवणारा हा 6वा सेक्शन आहे, त्याच्यामध्ये 4 प्रोडक्ट आहेत. हे सगळे प्रोडक्ट का सांगितले मी, हे तयार का करावे लागले हे पण विचारात घ्या. जर तुम्ही दूध पाजत असता तर दुधाची पावडर तयार करायची गरज नाही साहेब. समस्या आहे म्हणून ती समाधानी, लक्षात घ्या. आणि ह्याच्या सगळ्याच्या मागे एकच सगळ्यात मोठा उद्देश आहे की त्या वेळेला जर आहार गेला तर त्याचं काम आहे, नाही तर त्याचं काम. गाभणचं तुम्ही दूध चालू झाल्यावर दिलं आणि दुधाचं गाभणला दिलं, फायद्याचं आहे का हो? वासराचं कुणालाही द्यायचं का नाही. मला तर काय मंडळी अशी आहेत, चांगली क्वालिटी, बफेलो स्पेशलची क्वालिटी, आमची 1600 रुपयाचं पोतं देतात, घेऊन जातात, बैलालाच खायला घालतात. आता काय बैल दूध देणार आहे का? हे लोकांना सांगायची वेळ आणली लोकांनी. अरे ते कामाचं नाही, त्याच्या कामाचं वेगळं आहे, हे समजून घ्या. त्यामुळं वासराचं वासराला, गाभणचं गाभणला, म्हशीचं म्हशीला, गाईचं गाई, एवढं सोपं आहे. आणि इतर बाकीचे जे बारीक सारीक पुढे आहेत हे माणसं आहेत आमची सांगायला, पण आज मी तुम्हाला समजावं म्हणून सविस्तर सांगितलं. ठीक आहे. आता ह्याच्याबरोबर हा एक कागद तुम्हाला दिला, काय कुठली अडचण कशी सोडवायची ह्याच्यासाठी. दुसरा एक कागद आम्ही देणार आहे तुम्हाला की तुमचा महिन्याचा हिशोब तुम्हाला कळला पाहिजे. हे लय मुद्द्याचं बोलला म्हणा, नाही ते हे सगळे खर्च वाढवायचे धंदे आहेत. खरं आहे का? खर्च कमी होतो, उत्पन्न वाढतं, ह्याचा हिशोब तुम्हाला लागावा. ह्यासाठी काय होतं, म्हशीचं दूध जर 2 लिटरने वाढलं ना, खर्च सगळा बाहेर निघाला. लक्षात, टोटल खर्च बाहेर निघाला आणि तेवढं सहज वाढतं, अडचण येत नाही. 100 रुपयाचं दूध वाढलं तर खर्च होऊन होतोय किती, 100-150 रुपये खर्च होतो. ते होतं, त्यासाठी डोस चार्ट एक मी साधारणपणे माझ्या आयुष्यातली 7 ते 8 वर्ष गेलेत, तुम्हाला प्रत्येक महिन्याचा तुमचा खर्च काढून देण्यासाठी एक कागद तयार केलाय. त्या कागदामध्ये हे कधी कुठलं कसं द्यायचं आणि त्या सगळ्याचा एकत्रित खर्च किती आणि तुमची येणारी दुधाची 3 बिलं किती हे तुमचं तुम्ही तपासायचं. ज्याचा ताळा लागत नाही त्यांनी शेण तपासायचं, ज्याचा ताळा लागत नाही त्यांनी रेल्वेला इंजिन किती आहेत आणि डबे किती आहेत बघायचे. बाब लक्षात आली का सांगितले? शेण चेक केलं, शेण पातळ येते,
तुमच्या इथं पैशावर फरक आहे. भाकड जनावर 15 आणि दूध देणारे 4 पैसे कमी राहणार आहे. हे मी सांगायची तुम्हाला गरज नाही, तुम्ही सुज्ञ आहे सगळी मंडळी. त्यामुळे आवर्जून सांगतो, हे अत्यंत जबाबदारीने अमूलने गेली 57 वर्ष पशु आहारामध्ये काम केलंय. 2019 साली अमूलला भारताच्या बाजारपेठेमध्ये सगळीकडे सहकारी संस्था म्हणून जाताना मर्यादा होत्या. आधी सगळीकडे पशु आहार उत्पादन देण्यासाठी परवानगी दिली आणि तसं काम चालू झालं. आम्ही पुरामध्ये इथं आलो आणि वाहून गेलो नाही, टिकलोय. ही बाब लक्षात ठेवा. खूप चांगल्या पद्धतीचं काम अमूल भविष्यामध्ये करणार आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी आमचा आहे, गोकुळ जिल्हा दूध संघ लोकांचा नाही, आमचा आहे. ही बाब लक्षात ठेवा. कुणी कुणाचा स्पर्धक नसतो. प्रत्येक जण हा प्रत्येकाचं काम करत असतो. जिथं जिथं जो कमी पडतो तिथं दुसऱ्याने ती जबाबदारी घेतली पाहिजे, तर हे सगळं पुढं जाईल. सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांच्या कष्टाला जर चांगल्या पद्धतीचा मोबदला मिळायचा असेल तर तुम्हाला थोडीशी शिस्त लागणार आहे. लक्षात घ्या, थोडासा व्यवहार समजून घ्यायला लागणार आहे आणि चांगल्या पद्धतीची अंमलबजावणी करावी लागणार आहे. आणि एवढंच सांगतो, बऱ्याच कार्यक्रमांमधनं मला वर्षा 2 वर्षांनी बरीचशी लोक येऊन भेटतात. मला सांगतात, साहेब मी 50 लिटरचा गोठा केला, मी 100 लिटरचा गोठा केला, आणि एवढं आमच्या कानावर पडलं तरी आम्हाला समाधान वाटतं. मग आता अपेक्षा तुमच्याकडनं एकच आहे, 50 लिटरचा म्हशीचा गोठा किंवा 100 लिटरचा गाईचा गोठा. स्वावलंबी तरुण, स्वावलंबी कुटुंब आणि स्वावलंबी गाव याच्या व्यतिरिक्त कुठलीही अपेक्षा मनामध्ये न ठेवता आज या शाहूंच्या कार्यभूमीमध्ये तुमच्या सगळ्यांच्या समोर थोडंसं 2 शब्द बोलता आलं. जे काय माझ्याकडनं उन्हा धुणं राहिलं असेल, जास्त काय कमी बोलून गेलो असेल तर सगळ्यांनी आपुलकीनं मायेनं माफ करावं ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि इथून पुढचा कार्यक्रम, आता हे झालं की बऱ्याचदा आपल्याला सवय असते, लग्न लागलं की गुल. इथून पुढचा कार्यक्रम म्हणजे सहकारी निवेदक त्यांच्याकडे सोपवतो. त्यातलं थोडासा एक तोडकर साहेबांनी अप्रतिम पद्धतीचं, तोडकर साहेबांबरोबर 4 जे आमचे सवंगडी आहेत, नवीन सवंगडी आहेत, त्या सगळ्यांचंही आभार व्यक्त करतो. कारण ही सगळी माणसं इथपर्यंत आणणं त्यासाठी एक सायास लागतं. 4 माणसं 10 माणसं गोळा करताना वेगळं कष्ट लागतं, चांगल्या विषयासाठी लोक गोळा करायला आणखी जास्त कष्ट लागतं. त्यामुळे या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि मी माझी जी काय जबाबदारी आहे ती थांबवतो आणि इथनं पुढचं सूत्र आमच्या सहकाऱ्यांकडे देतो. थोडंसं एक 5 ते 10 मिनिटाचा कार्यक्रम शिल्लक आहे, त्यामुळे तुम्ही थोडंसं सहकार्य करावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या की सरकी वापरायची का नाही? हा, आता का वापरायची नाही आणि वापरायची का नाही कसं आहे लक्षात घ्या. सरकी हळूहळू बंद करा, हळूहळू बंद करा. पहिल्या दिवशी बंद करू नका. सुरुवातीला 1 किलोनी कमी करा, नंतर 2 किलोनी, मग हळूहळू बंद करा. पण सरकी बंद का करा म्हणतोय मी, आम्ही ह्याच्यात टाकलेली आहे. जेवढी गरजेची तेवढी आम्ही इथे टाकलेली. त्यांचा मुद्दा खूप चांगला आहे. याच्यात टाकलेली आहे सरकी, नाही आहे आपल्याकडे अशातलं भाग नाही. याच्यामध्ये सरकी आहे पण योग्य प्रमाणात आहे, ही बाब लक्षात घ्या. कुणाचा काय प्रश्न आहे का विचारा, प्रश्न विचारू शकता, काय अडचण नाही. पोत्याचा रेट सांगितला नाही आम्ही, डायरेक्ट कसा रेट सांगितला, 1 लिटरला 16 रुपये खर्च सांगितला, पण पोत्याचा रेट सांगितला नाही. त्यांचं म्हणणं सगळ्यात महत्वाचं. आता म्हशीचं, आता मी काय झाले, मी जरा 12 जिल्हे फिरतो. प्रत्येक ठिकाणचं वाहतुकीचे दर वेगळे असतात, त्यामुळं मला माहीत नसतं. आमचे तोडकर साहेब जाताना सांगतील तुम्हाला. पण पोतं महाग का नाही, का स्वस्त, हे सगळं सांगितलं मी तुम्हाला. 16 रुपयात 1 लिटर दूध तयार होणार, हे डोक्यात ठेवून चला तुम्ही. म्हशीचं 9 रुपयात गायचं दूध तयार होणार. मी का सांगत नाही, माझ्याकडनं काय चुकतं अशातला भाग नाही. मला तर मी नाशिकला असलो तिथलं एक प्लॅन्टपासून जवळ आहे, 30 रुपयात पोतं जातं. इथं 60-70 रुपये लागतात. ते उगाच प्लस मायनस होईल, सांगतील नाही, सांगतील ना, सांगतील. तोडकर साहेब सांगतील तुम्हाला, कारण सेम आहेत. रूटवरती नाही, ते थोडं वाहतुकीचे दर वेगळे असतात. मी 10-12 जिल्हे रोज फिरतोय, त्यामुळे मला कल्पना येते नाही. बोला की भुस्सा हळूहळू बंद, पहिला बंद करा, हळूहळू बी नाही गरज त्याची. आपल्याला खाद्य नाही घालू नका तुम्ही. तुमची अपेक्षा काय, म्हैस जरा टुणटुणीत पाहिजे, टुणटुणीत पाहिजे. आणि गुळी पिंडीनी म्हैस वाळते, बरोबर आहे ना. आता ह्यानी टुणटुणीत नाही होत, ह्यानी फुगा होतो डायरेक्ट. तुम्ही म्हणताल हे काय झाले, ही जरा बारीक झाली पाहिजे.
आवर्जून ये, तुम्ही हे रिझल्ट येतील तुम्हाला, हे डोक्यात ठेवू नका. अमूलने एवढी जबाबदारी नक्की घेतलेली आहे, चांगलंच होईल, वाळणार नाही जनावर अजिबात. 100% भुसा कमी करा, सरकी कमी करा, काय अडचण नाही. काय कोणाला बोलायचंय, कुणाला रिझल्ट सांगायचा, स्वतःच्या गोठ्यातला काय अनुभव सांगायचा, कुणाला अनुभव सांगायचा आहे? काय युट्यूबला रिझल्ट पडलेली माणसं असतील ना, तोडकर साहेब? या 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 लाजू नका, या. अहो म्हैस 10 लिटर दूध वाढवून देते, इथे येऊन रिझल्ट सांगितलं. या या, द्यायचं नाही, ही घरातली माणसं सगळी. टाळ्या वाजवा, माणूस पहिल्यांदा आलाय म्हणायचं. अमोल पशुखाद्य वापरल्यामुळं भरपूर म्हणजे न सांगण्याजोगं फायदा होतो. म्हणजे एकंदरीत टेस्टनेप म्हणा, फॅट म्हणा, अगदी व्यवस्थित न हे करता तुम्ही भुसासारखी घालून बघा आणि गोळी घालून बघा, भरपूर तुम्हाला फरक वाटतो. मी वापरलेली आहे. काय तुम्हाला फरक काय जाणवला? बिलात किती फरक पडला? बिलात माझ्या एका बिलाला माहिती आहे काय चिठ्ठी तुमची, त्यांची चिठ्ठी, किती रक्कम किती वाढली? रक्कम बिलापोटी एका जनावराला 1000-1500 वाढली. किती? एक आठवड्याला? पोतं खातं का आठवड्याला एक जनावर? खात नाही. यांचं म्हणणं काय नीट समजून घ्या. आठवड्याला एका जनावराची 1000-1500 रुपये तरी आवक वाढली, आठवड्याला 50 किलो माल जनावर खात नाही. ह्याचाच अर्थ असा आहे की पोतं हे 100% फ्री आहे, वाढलेल्या दुधाच्या पैशातनं पोतं मिळते, लक्षात घ्या. हे अनुभव येतील तुमच्यापैकी कोण असेल. ओ या या, ते त्यांना बोलवा. या 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 या, लाजू नका, या. तो आमचा कागल तालुक्यातला पहिला शेतकरी आहे, लक्षात घ्या. जोरात टाळ्या होऊ द्या. लाजायचं काय देतो हे यार? बोला बोला, बिंदास, काय नाही. हॅलो. बोल बोल, काय ना, आपला अनुभव सांगायचा आहे. हॅलो. मी सुरुवातीला सोनाईचं पशुआहार वापरत होतो. त्यानंतर मला त्यामध्ये काय एवढा काय असा अनुभव आला नाही. त्यानंतर तोडकर साहेब म्हणून माझ्या गोट्यामध्ये शिंदे डॉक्टर येत होते. शिंदे डॉक्टरांनी मला त्यांचा म्हणजे पत्ता दिला. त्यानंतर मी पहिल्यांदा सुरुवातीला त्यांच्याकडून पावरदान हे खाद्य होते ते वापरलं. त्यानंतर तिने मला सांगितलं की बाबा गाईसाठी हे वापरू नको. त्यानंतर रिच हे खाद्य यांचं होतं पहिला, ते वापरायला सांगितलं मला. ते वापरल्यानंतर मी जसं ते अमूलचं पशुआहार वापरलं आहे, तेव्हापासून माझ्या गोट्यामध्ये मस्टडीची समस्या पूर्ण कमी झालेली आहे. त्यानंतर मला फॅटमध्ये वाढलेला आहे, SNF वाढलेला आहे आणि मस्टडीची समस्या जी आहे ती मला पूर्णपणे बंद झालेली आहे. आज तरी माझ्या गोट्यामध्ये मस्टडीसाठी डॉक्टर इलाज करण्यासाठी आलेले नाही. त्यानंतर आपलं पावरदान सांगितलं, हे आपलं एनर्जी कुठले गार्ड 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 गार्डने सांगितलं साहेबांनी. गाभणचं खाद्य, गाभांचं खाद्य एकदम म्हणजे एकदम जबरदस्त रिझल्ट आहे त्याला. मी स्वतः वापरलेला आहे. तर ते सर्वांनी वापरावं असं माझं विनंती. धन्यवाद. जोरात टाळ्या वाजवा. ह्या माणसाच्याकडे मी गोठ्यात गेलो होतो. खरंच म्हणजे खरंच समाधान वाटावं अशी जनावरं ठेवलेली आहेत. आणि होतकरू तरुण आहे, तुम्हाला आवर्जून सांगतो, हा तरुण किमान 100 लिटर दूध घालणार आहे. किमान 100 लिटर. 100 लिटर दुधाचे 50,000चा पगार निश्चितपणे तो घेणार आहे पुढच्या 2 वर्षामध्ये. हे आवर्जून सांगतो तुम्हाला. आणि आपण हाच कार्यक्रम 2 वर्षांनी ज्या वेळेला घेऊ त्यावेळेला हा आकडा खरा असेल का नाही तुम्ही बघा. कारण माणसाच्या मनामध्ये एकदाच पंथी पेटवायची असते, लक्षात घ्या. तो अख्खा वनवा पेटवायची जबाबदारी त्याची, ही बाब लक्षात घ्या. तुम्ही स्वतः ह्या अनुभवाला आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आणखी कोण आहे का? एक शेवटचा माणूस, तोडकर साहेब या की दादा. कोण आहे का इथलं? स्वतःहून बोला, बोलवायला लावू नका. या की कोण आहे? अहो या काय नसतं, या. एक पोतं फ्री आहे महिन्याला, इथे येऊन बोलले. सगळी बोलते, आमची अडचण करते. ठीक आहे. आता अप्रतिम पद्धतीचं आणि खरं सांगायचं म्हणलं नाही, शेतकरी इथं ज्या वेळेला समोर येतो आणि त्याच्यासाठी थोड्याशा टाळ्या वाजतात ना, त्याला वर्षभर दुसरं काय लागत नाही, लक्षात द्या. माझा अनुभव आहे. शेतकऱ्यासाठी टाळ्या वाजवणारी माणसं ही शेतकरीच असतात, दुसरं कोणी वाजवत नाही. आणि आपण बिंदास वाजवायच्या, कारण आपला बंधू आहे, आपला माणूस आहे, आपला माणूस पुढे गेलाच पाहिजे.
आज मला अगदी आवर्जून सांगायचंय, खूप चांगले रिझल्ट आहेत. लोक थोडीशी यायला जरा इथं यायचं म्हणलं की नको वाटतं, फोनवर सांगतो म्हणते, काय अडचण नाही. ते सगळ्यांनी अनुभव घ्या आणि इथून पुढचं कार्यक्रम मी हँडओव्हर करतो. शक्यतो कोण तोडकर साहेब आभार मानायचे. या कोण येते? नाही साहेब आहेत, साहेब या तुम्ही, या योग आले चांगले, या. त्यांचं तुम्हाला परिचय असेलच, सर्जेराव तोडकर आणि राजाराम तोडकर ही दोन्ही बंधू आमच्या पाठीशी एखाद्या बुरुजासारखी उभे असतात. त्यामुळं आम्ही कागल तालुक्यात आल्यानंतर आम्हाला कधीही भीती वाटलेली नाही. आवर्जून सांगायचं, खूप चांगल्या पद्धतीचा व्यवसाय केला आणि छोटे मोठे बंधू आहेत ते, त्यांनी पहिला एक व्यवसाय बंद करून आमच्याकडे सुरुवात केली आणि आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्या 4 माणसांमध्ये त्यांची आज विक्री आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा आवर्जून टाळ्या होऊ द्या. धन्यवाद तोडकर साहेब. आज इथे अमोल पशुखाद्याचे कार्यकर्ता आज पण उपस्थित असलेले आमचे सहकारी चंदनशिव सर, केदारी सर, तसेच आपण इथे सर्व उपस्थित आहे त्याबद्दल मी सर्वांचा श्रेयश ॲग्रोवेट तर्फे आभारी आहे.